गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण ड्रग युजफुल इन हार्ट फेल्युअर हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. सीसीएमपी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या टॉपिकवर मेडिसिन मध्येही लॉंग क्वेश्चन आलेला आहे. त्याचप्रमाणे फार्मेकोलॉजी मध्येही लॉंग क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्लासिफाय ड्रग युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ हार्ट फेल्युअर. राईट डाऊन मेकॅनिझम युजेस ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ डिगॉक्सिन. मेडिसिन मध्ये मॅनेजमेंट ऑफ हार्ट फेल्युअर असा टॉपिक येणार. त्यामध्ये सायन्स, सिम्टम्स, डायग्नोसिस, ट्रीटमेंट हे पार्ट तुम्हाला कव्हर करायचे आहे. तर ऑलरेडी 3 व्हिडिओज मी हार्ट फेल्युअरचे अपलोड केलेले तुम्हाला लिंक पाठवले होत्या. तुम्ही काही जणांनी ते पाहिले असतील. तर आज आपण हार्ट फेल्युअर मॅनेजमेंटमध्ये कोणकोणते ड्रग यूज केले जाऊ शकतात ते पाहणार आहोत. ते स्टार्ट करण्यापूर्वी आपण हार्ट फेल्युअर म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय ते पहिले जाणून घेणार आहोत. तर व्हॉट इज हार्ट फेल्युअर? ओके. तर इट इज ए state in which heart is not able to pump sufficient blood which is required to fulfill the demand of the body. ही अशी कंडिशन असते की ज्यामध्ये बॉडीची जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढं ब्लड हार्ट पंप करत नाही. त्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो. त्यामध्ये काय काय सिमटम्स दिसू शकतात हार्ट फेल्युअर मध्ये. म्हणजे इन हार्ट फेल्युअर हार्ट इज नॉट एबल टू पंप सफिशियंट अमाऊंट ऑफ ब्लड विच इज रिक्वायर्ड फॉर नॉर्मल फंक्शन ऑफ बॉडी. आपल्या बॉडीला जेवढं ब्लड लागतं आप- तेवढं ब्लड हार्ट पंप करत नसते. ओके. तर त्याला आपण हार्ट फेल्युअर म्हणतो. त्यामध्ये जे सिमटम्स दिसतात तर ते कोणते दिसतात ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. राईट साइड हार्ट फेल्युअर जर असेल तर त्यामध्ये कंजेशन ऑफ द पेरिफेरल टिश्यू दिसतं. पेरिफेरल साइड कडून हार्टकडं जे रक्त येतं वेन्स थ्रू ते राईट एट्रियम मध्ये येतं. त्यामुळे राईट हार्ट फेल्युअर मध्ये कंजेशन ऑफ द पेरिफेरल टिश्यूज दिसतं. त्यामध्ये डिपेंडंट इडिमा, असाइटिस, लिव्हर कंजेशन हे मुख्यतः मॅनिफेस्टेशन दिसतात. त्याचप्रमाणे जीआय ट्रॅकचं कंजेशन झाल्यामुळं एनोरेक्झिया, जीआय डिस्ट्रेस आणि वेट लॉस हे मॅनिफेस्टेशन दिसतात. लेफ्ट हार्ट फेल्युअर मुळं लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर मुळं कार्डियाक आउटपुट कमी होतं. त्यामुळं ऍक्टिव्हिटी ह्या कमी होतात. पेशंट इज नॉट एबल टू डू रुटीन ऍक्टिव्हिटी. लगेच थकतो पेशंट, म्हणजे ऍक्टिव्हिटी इंटॉलरन्स आणि टिश्यू परफ्युजन कमी होऊन जातं. त्याचप्रमाणे पल्मोनरी कंजेशन होतं लेफ्ट हार्ट फेल्युअरमुळं. पल्मोनरी इडिमा डेव्हलप होतो. पल्मोनरी इडिमामुळं कफ विथ फ्रॉदिसुटम, ऑर्थोप्निया, पॅरोक्सिस्मल नॉक्चर्नल डिस्पनिया हे मॅनिफेस्टेशन दिसून येतात. काही पेशंटमध्ये गॅस इंजिन इम्पेअर झाल्यामुळे सायनोसिस आणि साइन्स ऑफ हायपोक्सिया हे दिसून येतात. तर हे काही मॅनिफेस्टेशन आहे हार्ट फेल्युअरचे. तर लेफ्ट साइड हार्ट, आता हे मॅनिफेस्टेशन फार्मॅकोलॉजी मध्ये विचारणार नाही तुम्हाला त्या पेपरमध्ये. मेडिसिनच्या पेपरमध्ये साइन सिमटम्स तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. तर लेफ्ट साइड हार्ट फेल्युअर मध्ये काय काय दिसून येतं ते आपण पाहणार आहोत. पॅरोक्सिस्मल नॉक्चर्नल डिसपनिया, रात्रीच्या वेळी श्वास घ्यायला त्रास होतो. इलिव्हेटेड पल्मोनरी कॅपिलरी वेज प्रेशर, पल्मोनरी कंजेशन होतं, त्याच्यामुळं कफ, क्रॅक
स्कल्स क्रॅकलिंग साऊंड, व्हीजिंग, ब्लड टिंच स्फोटम ही दिसतं, आणि टॅकिपनिया, रेस्पिरेटरी रेट वाढलेला असतो. त्यानंतर टिश्यू परफ्युजन कमी होतं, ब्लडला रक्तपुरवठा कमी झाला तर कन्फ्युजन. ओके. आता ज्यावेळेस कार्डियाक आउटपुट व्यवस्थित होत नसेल तर हार्ट जास्त काम म्हणजे कॉम्पेन्सेट करायला हार्ट रेट वाढतो, टॅकिकार्डिया दिसतं. त्याचप्रमाणे ऑर्थोपनिया, फटीग, सायनोसिस हे काही लेफ्ट साइड हार्ट फेल्युअरचे मॅनिफेस्टेशन आहे. राईट साइड हार्ट फेल्युअरच्या पेशंटमध्ये पल्मनरी व्हेनस प्रेशर वाढलेलं असतं, असाइटिस, लिव्हर स्प्लीन एनलार्ज असतात, डिपेंडंट एडिमा, वेट गेन, जीआय कंजेशन मुळे अॅनोरेक्सिया, वेट लॉस होतं. काही पेशंटमध्ये इडिमामुळं वेट गेन होतं. डिस्टेंडेड जुगुलर व्हेन्स, ओके, डिस्टेंडेड जुगुलर व्हेन्स, these are the manifestation of राईट साइड हार्ट फेल्युअर. तर हे लेफ्ट साइड आणि राईट साइड हार्ट फेल्युअरचे मॅनिफेस्टेशन आहेत. त्यानंतर टाइप्स ऑफ हार्ट फेल्युअर. आता हा पार्ट पण एक्झाम मध्ये तुम्हाला मेडिसिन मध्ये पण महत्वाचा नाहीये आणि फार्माकोलॉजी मध्ये महत्वाचा नाही, परंतु जे वर्ड्स हार्ट फेल्युअरशी रिलेटेड येतात, फॉर एक्झाम्पल लो आउटपुट हार्ट फेल्युअर, हाय आउटपुट हार्ट फेल्युअर, सिस्टोलिक हार्ट फेल्युअर, डायस्टोलिक हार्ट फेल्युअर किंवा कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर, डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर, हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणून हे टाइप्स ऑफ हार्ट फेल्युअर मी इथं डिस्कस करत आहोत. पहिला जो टाईप कशाशी रिलेटेड आहे तर कोणती साईट इन्व्हॉल्व आहे हार्टची त्याच्याशी रिलेटेड आहे. मग लेफ्ट साईड हार्ट फेल्युअर, लेफ्ट साईड हार्ट फेल असेल तर लेफ्ट साईड हार्ट फेल्युअर म्हणतो आपण. राईट ॲट्रियम राईट व्हेंट्रिकल फेल झालेला असेल त्यापैकी एक तर राईट हार्ट फेल्युअर म्हणतो. आणि दोन्ही साईडचे राईट ॲट्रियम राईट व्हेंट्रिकल लेफ्ट पैकी काही आणि लेफ्ट ॲट्रियम लेफ्ट व्हेंट्रिकल पैकी एखादा झाला असेल दोन्ही साईडचा, तर त्यावर वेळेस आपण बायलॅटरल हार्ट फेल्युअर किंवा फक्त हार्ट फेल्युअर वर्ड वापरू शकतो. तर हे डिपेंडिंग ऑन द साईड झालं. देन बेस ऑन द टाईप ऑफ फंक्शन अफेक्टेड, कोणतं फंक्शन अफेक्टेड आहे त्याच्यावरूनही टाईप पडतात, सिस्टोलिक हार्ट फेल्युअर आणि डायस्टोलिक हार्ट फेल्युअर. सिस्टोलिक हार्ट फेल्युअर म्हणजे कार्डियक सायकल मध्ये सिस्टोल अफेक्ट होतो. सिस्टोल म्हणजे काय, सिस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये काय होतं की हार्ट इज नॉट एबल टू कॉन्ट्रॅक्ट प्रॉपरली. ओके, त्याला डिफेक्ट इन द सिस्टोल असतं. आणि सिस्टोल मध्ये काय होतं की लेफ्ट वेंट्रिकल राईट वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होता आणि त्याच्यामुळं ब्लड हे एओर्टा आणि पल्मनरी आर्टरी मध्ये शिफ्ट होतं. पण सिस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये काय होतं की कॉन्ट्रॅक्शन डिफेक्ट असतो. हार्ट इज नॉट एबल टू कॉन्ट्रॅक्ट प्रॉपरली. त्यामुळं त्यामुळं कॉन्ट्रॅक्ट प्रॉपरली न झाल्यामुळं व्हेंट्रिकल मधलं जे एका कॉन्ट्रॅक्शन मध्ये जेवढं ब्लड पंप झालं पाहिजे तेवढं होत नाही. जनरली जेवढं ब्लड व्हेंट्रिकल मध्ये आहे त्यातल्या अराउंड 60 to 65% ब्लड पंप होतं. त्याला आपण इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. तो इजेक्शन फ्रॅक्शन नॉर्मल जो असतो तो 65% पर्यंत असतो. ओके. इजेक्शन फ्रॅक्शन सिस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये कमी झालेला असतो, बरोबर आहे. कमी ब्लड पंप होतं, त्यामुळे इजेक्शन फ्रॅक्शन डिक्रीज इन सिस्टोलिक हार्ट फेल्युअर. तर इजेक्शन फ्रॅक्शन काय आहे ते नेक्स्ट स्लाइड मध्ये डिस्कस करणार आहे. एका कॉन्ट्रॅक्शन मध्ये व्हेंट्रिकल मध्ये जेवढं ब्लड आहे त्यापैकी किती टक्के ब्लड पंप होतं त्याला इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतात. आणि नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन हे 60 to 65% आहे. तर सिस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये देर इज अ डिफेक्ट इन द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द वेंट्रिकल, डिफेक्ट इन द सिस्टोल, दॅट्स वाय heart is not pump the around the 65% ब्लड, त्यात इजेक्शन फ्रॅक्शन डिक्रीज झालेला असतो. दुसरा प्रकार आहे डायस्टोलिक हार्ट फेल्युअर. डायस्टोलिक हार्ट फेल्युअर म्हणजे डायस्टोलच्या वेळेस म्हणजे डायस्टोल प्रोसेस जी आहे त्यामध्ये फेल्युअर आहे. डायस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये काय होतं तर डायस्टोलच्या वेळेस काय होतं की व्हेंट्रिकल रिलॅक्स होतात आणि
व्हेंट्रिकल रिलॅक्स होऊन ऍट्रियम मधलं जे ब्लड आहे ते व्हेंट्रिकल मध्ये येतं. ओके, डायस्टोलच्या वेळेस. मग डायस्टेलिक फेल्युअर मध्ये व्हेंट्रिकल जो रिलॅक्स होतो त्याच्यामध्ये डिफेक्ट येतो, त्यांना व्हेंट्रिकल इज नॉट एबल टू रिलॅक्स प्रॉपर्टी. म्हणजे व्हेंट्रिक्युलर मसल जर पूर्ण रिलॅक्स झाले नाही तर व्हेंट्रिकल मध्ये सफिशियंट अमाऊंट ब्लड येणार नाही ऍट्रियम मधून. आणि ऍट्रियम मधून व्हेंट्रिकल मध्ये ब्लड आलं नाही तर व्हेंट्रिकल मधून मग पंप होताना ब्लड कमी राहणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये याच्यामध्ये डिफेक्ट ड्युरिंग डायस्टॉल असतो, डिफेक्ट इन रिलॅक्सेशन ऑफ द व्हेंट्रिकल मसल आहे, आणि त्या फेल्युअरला डायस्टोलिक हार्ट फेल्युअर म्हणतात. सिस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये इजेक्शन फ्रॅक्शन डिक्रीज झालेला असतो, कारण कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस प्रॉब्लेम असतो. डायस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये प्रॉब्लेम हा डायस्टोल मध्ये असतो, रिलॅक्सेशन ऑफ द व्हेंट्रिक्युलर मसल मध्ये असतो, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द व्हेंट्रिकल मसल मध्ये प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामुळे इजेक्शन फ्रॅक्शन हा नॉर्मल राहतो. म्हणजे जेवढं ब्लड व्हेंट्रिकल मध्ये आलेलं आहे त्यातलं 65% इजेक्ट होणार आहे, परंतु डायस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये कमी ब्लड व्हेंट्रिकल मध्ये येतं, त्याच्यात 65% जातं, म्हणून ते ओव्हरऑल बॉडीची रिक्वायरमेंट फुलफिल होत नाही. तर डायस्टोलिक हार्ट फेल्युअर आणि सिस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये फरक असा आहे की सिस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये इजेक्शन फ्रॅक्शन हा डिक्रीज झालेला असतो, डायस्टोलिक हार्ट फेल्युअर मध्ये इजेक्शन फ्रॅक्शन हा नॉर्मल असतो. त्यानंतर कॉम्पेन्सेटरी आणि डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर डिपेंडिंग ऑन द स्टेज, सिव्हिरिटी अँड कॉम्पेन्सेशन. ज्यावेळेस पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जातो तर मी जनरल एएनएस मध्ये हे दोन पार्ट डिस्कस केलेले आहे, कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर आणि डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. इन कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर इट इज द अर्ली स्टेज ऑफ हार्ट फेल्युअर. In that case, body try to maintain cardiac output by activating compensatory mechanism. In heart failure, in initial stage, there is activation of RAS system, activation of sympathetic system in response to heart failure. आणि रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम जे कार्डियाक आउटपुट कमी झालेलं आहे ते रिस्टोर करण्याचा प्रयत्न करते. मग कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर ही अर्ली स्टेज आहे हार्ट फेल्युअरची, त्यात कार्डियाक आउटपुट रिस्टोर केलं जातं बाय ऍक्टिव्हेशन ऑफ रास आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम. हे बेनिफिशियल इफेक्ट आहे रास आणि सिम्पॅथेटिक सिस्टीमचे कार्डियाक आउटपुट रिस्टोर करणं. परंतु आपण हे पण पाहिलंय की ह्या रास आणि सिम्पॅथेटिक सिस्टीमनी कार्डियाक आउटपुट रिस्टोर्ड होतं, परंतु रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम हार्टवर कंटिन्युअसली ऍक्ट झाल्यामुळं देर इज फायब्रोसिस, एपोप्टोसिस, hyperplasia of the muscle of the heart, increase intracellular matrix protein deposition. All these things are known as pathological remodeling of the heart, and that may responsible for progression of the disease. त्यामुळं कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझमनी कार्डियाक आउटपुट रिस्टोर जे होतं दॅट इज अ गुड थिंग इन केस ऑफ रास अँड सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हेशन. परंतु कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअरमुळे रास आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट झाल्याने जे ऍडव्हर्स कॉन्सिक्वेन्स होतात त्याला आपण म्हणतो पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट. आणि दुसरा जो प्रकार आहे तो लेट स्टेज मध्ये दिसतो, त्याला आपण डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणतो. यामध्ये कॉम्पेन्सेटरी मेकॅनिझम स्टार्ट होऊनही कार्डियाक आउटपुट रिस्टोर्ड होत नाही, त्याला आपण डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणतो. त्यामध्ये आपल्याला आयनोट्रॉपिक ड्रगची गरज पडते, जसं डोपामाइन, डोब्युटामाइन, डिगोक्सिन हे ड्रग आपण त्यात मेनली यूज करतो. हे झालं डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. ही सिव्हिअर स्टेज आहे हार्ट फेल्युअरची, स्टेज 4 हार्ट फेल्युअर. ओके, त्यानंतर लो. सर मग सर डिकॉम्पेन्सेटरी मध्ये पण मग पॅथॉलॉजिकल होतं का? नाही नाही, डिकॉम्पेन्सेटरी मध्ये पॅथॉलॉजिकल जे हे होतं कॉम्पेन्सेटरी रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम सुरुवातीला ऍक्टिव्हेट होतात, कार्डियाक आउटपुट काही दिवस रिस्टोर्ड व्हायचा प्रयत्न होतो, तेव्हा हम्म. रास आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट असतात, पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग चालूच असते. म्हणजे ओके. कार्डियाक आउटपुट रिस्टोर जरी झालं तरी रास सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक सिस्टीमचे ऍडव्हर्स कॉन्सिक्वेन्स हार्टवर चालू असतात. आणि डिसीज जसा प्रोग्रेस होतो
त्यावेळेस काय होतं की इव्हन रास आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट होऊन पण कार्डियाक आउटपुट रिस्टोर राहत नाही. त्यावेळेस मग कार्डियाक आउटपुट कमी व्हायला लागतं. त्याला डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर म्हणतो. तर डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये रास आणि सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिव्हेट असून सुद्धा कार्डियाक आउटपुट रिस्टोर होत नाही. आणि तोपर्यंत पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग झालेली असते, म्हणजे जे ऍडव्हर्स कॉन्सिक्वेन्सेस झालेले असतात. त्यामुळे रास आणि सिम्पॅथेटिक सिस्टीमचं जे साईड इफेक्ट किंवा ऍडव्हर्स कॉन्सिक्वेन्सेस आहेत ती त्या स्टेज 4 यूज तर ऑलरेडी डॅमेज झालेला असतो हार्टला. ओके. तर ते डिकॉम्पेन्सेटरी मध्ये मग आपल्याला शेवटी आयनोट्रॉपिक ड्रग देणं गरजेचं आहे, जे कार्डियाक आउटपुट वाढवतील. मेनली डोपामाइन, डोब्युटामाइन आणि जे डिगॉक्झिन आहे ते आपण डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. ओके. थँक्यू. ओके. त्यानंतर बेस ऑन कार्डियाक आउटपुट काय आहे टाइप्स? लो आउटपुट हार्ट फेल्युअर आणि हाय आउटपुट हार्ट फेल्युअर. लो आउटपुट हार्ट फेल्युअर आणि हाय आउटपुट हार्ट फेल्युअर मध्ये पण म्हणजे हे दोन गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. लो आउटपुट हार्ट फेल्युअर मध्ये कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ द हार्ट डिक्रीज होते, त्यामुळे कार्डियक आउटपुट कमी होतं. म्हणजे हार्ट इज नॉट एबल टू पंप properly. Okay, heart is not able to pump normal amount of the blood in each contraction. आणि त्याच्यामुळं म्हणजे बॉडीची रिक्वायरमेंट जी नॉर्मल असते ती नॉर्मल आहे, जी रेग्युलर रिक्वायरमेंट आहे बॉडीची डिमांड ती तेवढीच असते, परंतु हार्ट त्याचं काम नाही करत आहे. त्याला आपण लो आउटपुट हार्ट फेल्युअर म्हणतो, म्हणजे हार्ट इज नॉट एबल टू पंप प्रॉपरली. हाय आउटपुट हार्ट फेल्युअर मध्ये कंडिशन एक वेगळी असते. हाय आउटपुट हार्ट फेल्युअर मध्ये काय होतं की बॉडीची डिमांड वाढते, बॉडीची रिक्वायरमेंट वाढते, आणि यामध्ये हार्ट त्याचं मॅक्झिमम कॅपॅसिटी पर्यंत काम करतं. कार्डियक आउटपुट जे आहे ते इव्हन इन्क्रीज झालेलं असतं, परंतु हार्टनी त्याच्या कॅपॅसिटी, मॅक्झिमम कॅपॅसिटी एवढं काम करूनही जी रिक्वायरमेंट आहे बॉडीची ती फुलफिल होत नाही, कारण डिमांड तेवढं असतं. मग ते कधी असतं? हाय आउटपुट फेल्युअर कधी होतं? जेव्हा बॉडीची डिमांड जास्त असते, ॲनिमिया असेल, थायमिन डिफिशियन्सी असेल, थायरोटॉक्सिकोसिस असेल, हे हाय आउटपुट हार्ट फेल्युअरचे रिझन्स आहे. म्हणजे याच्यामध्ये कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित असतं, कार्डियाक आउटपुट नॉर्मली जेवढं व्हायला पाहिजे पाहिजे तेवढं असतं, परंतु डिमांड वाढलेली असते, बॉडीची डिमांड वाढलेली असते. त्यामुळे तिथं हार्टने मॅक्झिमम काम जरी केलं तरी पण ती डिमांड फुलफिल होत नाही. बरोबर आहे, इथं डिमांड वाढते हाय आउटपुट हार्ट फेल्युअर मध्ये, आणि ती डिमांड हार्टकडून पुरवली जात नाही. मग त्याच्यासाठी त्याचे काही कॉजेस आहे, ॲनिमिया, थायरोटॉक्सिकोसिस, थायमिन डिफिशियन्सी, हे हाय आउटपुट हार्ट फेल्युअरचे कॉजेस आहे. आणि जर एखाद्या पेशंटला हाय आउटपुट हार्ट फेल्युअर असेल तर ते कॉजेस ट्रीट करणं गरजेचं आहे. म्हणजे ॲनिमियाचा पेशंट असेल तर ॲनिमिया ट्रीट करा, थायरोटॉक्सिकोसिसचा पेशंट असेल तर थायरॉइड हार्मोन लेवल नॉर्मल आणण्याचा ट्राय करणं गरजेचं आहे, थायमिन डिफिशियन्सी मध्ये थायमिन देणं गरजेचं आहे. तर हाय आउटपुट हार्ट फेल्युअर मध्ये जो कॉज आहे तो ट्रीट करणं गरजेचं असतं. याला आपण हाय आउटपुट हार्ट फेल्युअर म्हणतो. ओके. त्यानंतर ड्युरेशन नुसार अॅक्यूट हार्ट फेल्युअर आणि क्रोनिक हार्ट फेल्युअर असे दोन प्रकार आहे. अॅक्यूट हार्ट फेल्युअर म्हणजे सडनली डेव्हलप झालंय, क्रोनिक हार्ट फेल्युअर म्हणजे ही क्रोनिक कंडिशन आहे. तर असे वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी जर आल्या तुम्हाला तर तुम्हाला ते क्लिअर झालं पाहिजे, म्हणून मी ही टाइप्स ऑफ हार्ट फेल्युअर इथं डिस्कस केले. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाहीये. ओके. त्यामुळं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हे टाइप्स तुम्हाला हे वर्ड येऊ शकतात, परंतु असं कोणी विचारणार नाही टाइप्स ऑफ हार्ट फेल्युअर. आता इजेक्शन फ्रॅक्शन काय असतो? तर इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे अं, आता इजेक्शन फ्रॅक्शन म्हणजे काय की व्हेंट्रिकल मध्ये जे ब्लड आलेलं आहे, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर एका कॉन्ट्रॅक्शन मध्ये किती टक्के ब्लड हे पंप होतं त्याला आपण इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. त्याचा फॉर्म्युला आहे
ओके. एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम मायनस एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम डिवाइडेड बाय एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम. तर नॉर्मल इजेक्शन फ्रॅक्शन जो आहे तो 55 ते 70% मध्ये असतो. काही बुक्स मध्ये 65% पर्यंत पण म्हटलेलं आहे, 55 ते 65. तेवढं ब्लड म्हणजे वेंट्रिकल मध्ये जे ब्लड आलेलं आहे त्यातल्या 65% पर्यंत ब्लड हे पंप होतं. नॉर्मली 65% ब्लड हे व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर व्हेंट्रिकल मधून बॉडीकडे पुरवलं जातं. 65 ते 70 म्हणू शकतो आपण. तर त्याला आपण इजेक्शन फ्रॅक्शन म्हणतो. आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही, किंवा काय आहे इजेक्शन फ्रॅक्शन हे एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही, परंतु हार्ट फेल्युअरच्या पेशंट मध्ये इजेक्शन फ्रॅक्शन हा वर्ड तुम्हाला येऊ शकतो. ओके. आता हार्ट फेल्युअरचे कॉजेस काय आहे? हार्ट फेल्युअरचे कॉजेस मल्टिपल कॉजेस आहे. काही हार्ट रिलेटेड कंडिशन असतील तर पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. लंग्स रिलेटेड प्रॉब्लेम असेल तर हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. एंडोक्राईन प्रॉब्लेम असतील, काही दुसरे ऑर्गन्स डिफेक्ट असतील तर पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. तर कोणकोणते प्रॉब्लेम्स आहे? हाय ब्लड प्रेशर, कंटिन्यू हायपरटेन्सिव्ह पेशंट आहे आणि विदाऊट ट्रीटमेंट आहे, लॉंग टर्म ब्लड प्रेशर जास्त आहे, तर पेशंट हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ शकतो. ओके. लेफ्ट व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी त्या पेशंट मध्ये होते आणि अल्टिमेटली हार्ट फेल्युअर मध्ये पेशंट जाऊ शकतो. हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतील, वॉल डिफेक्ट असतील, रिदम प्रॉब्लेम असतील, मसलचा डिफेक्ट असेल, कार्डिओमायोपॅथी असेल, किंवा अदर काही डिसऑर्डर असतील रेअर हार्ट रिलेटेड, ओके, करोनरी हार्ट डिसीज असेल, तर यामध्ये हार्ट प्रॉब्लेममुळे ही पेशंट अल्टिमेटली हार्ट फेल्युअर मध्ये जाणार आहे. लंग्स प्रॉब्लेम असतील, सीओपीडी कंटिन्युअस असेल, सिव्हिअर अस्थमा, लंग डिसीज, हाय ब्लड प्रेशर इन द लंग्स, पल्मनरी हायपरटेन्शन, तर अल्टिमेटली हार्ट फेल्युअर मध्ये म्हणजे लंग फेल्युअर झाले तर शेवटी हार्ट फेल्युअर मध्ये पेशंट जातो. आणि अदर मेडिकल कंडिशन जसे आहेत एनेमिया, किडनी डिसीज, डायबिटीज, ओबेसिटी, थायरॉइड प्रॉब्लेम, यातले अल्टिमेटली एंड स्टेजला हार्ट फेल्युअर मध्ये पेशंट जातो. लाईफस्टाईल रिलेटेड काही कंडिशन्स आहे, फेल्युअर टू टेक प्रिव्हेंटिव्ह मेडिकेशन्स, एक्सेसिव्ह सॉल्ट आणि फ्लुइड इंटेक असेल, अल्कोहोल किंवा ड्रग मिसयूज असेल, तर त्यामुळेही हार्ट फेल्युअर मध्ये पेशंट जाऊ शकतो. तर हे कॉजेस ऑफ हार्ट फेल्युअर मेडिसिन पॉईंट ऑफ व्ह्यू जर क्वेश्चन आला त्यात माहिती पाहिजे. ओके. हे हाय आउटपुट हार्ट फेल्युअरचे कॉजेस आहे, सिव्हिअर अॅनिमिया, हायपरथायरॉइडिझम, थायमिन डिफिशियन्सी मध्ये बेरी होतो, एव्ही फेस्टुला, आर्टिओ व्हेनस फेस्टुला असेल, पॅगेट डिसीज जे आहे, त्यामध्ये हाय आउटपुट हार्ट फेल्युअर होऊ शकतो. तर यामध्ये हे कॉजेस ट्रीट करणं गरजेचं आहे पहिले, आणि त्यानंतर मग पेशंट इम्प्रुव्हमेंट होणार आहे. चल. तर ड्रग्स युजफुल इन हार्ट फेल्युअर, कोणकोणते ड्रग्स आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करू शकतो? पहिला ग्रुप आहे आयनोट्रॉपिक ड्रग. आयनोट्रॉपिक ड्रग म्हणजे दीज आर द ड्रग्स विच रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट अँड ड्यू टू दॅट कार्डियक आउटपुट इज इन्क्रीज. कधी कधी 2 मार्कला तुम्हाला व्हॉट आर आयनोट्रॉपिक ड्रग, इन्युमरेट आयनोट्रॉपिक ड्रग, युजेस ऑफ आयनोट्रॉपिक ड्रग असं विचारू शकतात. आयनोट्रॉपिक आपण पाहिलेले पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट म्हणजे इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन. तर आयनोट्रॉपिक ड्रग असे आहेत की ते दिल्यानंतर हार्टच्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन वाढतं आणि कॉन्ट्रॅक्शन वाढल्यामुळे कार्डियक आउटपुट वाढतं. ओके. तर हार्ट फेल्युअर मध्ये आपण आयनोट्रॉपिक ड्रग देऊ शकतो. त्यामध्ये कोणकोणते ड्रग आहे? तर 3D तरी तुम्ही लक्षात ठेवायचे, डिगॉक्झिन, डोपामाइन, डोब्युटामाइन, हे 3D तरी इथं आले पाहिजे. डिगॉक्झिन, डोपामाइन, डोब्युटामाइन. तर आता क्लासिफिकेशन मध्ये ग्रुपनुसार दिलेत. कार्डियाक ग्लायकोसाइड्स, त्यामध्ये डिगॉक्झिन आहे, डिजिटॉक्झिन आहे, ओयाबेन आहे. यामधलं फक्त डिगॉक्झिन जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण एवढाच कार्डियाक ग्लायकोसाइड आता आपण यूज करत आहोत. डिजिटॉक्झिन, ओयाबेन क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये आपण यूज करत नाही. तर कार्डियाक ग्लायकोसाइड्स, ग्लायकोसाइड्स म्हणजे ते प्लॅन्ट प्रोडक्ट्स आहे, प्लॅन्ट पासून ऑप्टेन होता म्हणून वर्ड ग्लायकोसाइड आहे, कार्डियाक ग्लायकोसाइड्स. ओके. त्यानंतर बीटा एड्रिनर्जिक अगोनिस्ट, हे ऑलरेडी आपण एएनएस मध्ये बीटा अगोनिस्ट बघितलेले आहे, डोपामाइन आणि
डोबिटामाइन ते कसं कार्य करतात ते पण डिस्कस केलेलं आहे. आता रिसेंटली हे दोन ग्रुप हार्ट फेल्युअर मध्ये आयनोट्रॉपिक ग्रुपमध्ये ऍड झालेले आहे. पहिला ग्रुप आहे फॉस्फोडायस्टेरेस इन्हिबिटर, फॉस्फोडायस्टेरेस 3 इन्हिबिटर. हे ड्रग फॉस्फोडायस्टेरेस एन्झाईम इन्हिबिट करून सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम इन्हिबिट करतात. आणि सायक्लिक एएमपीचं मेटाबॉलिझम इन्हिबिट झाल्यामुळं सायक्लिक एएमपीची लेव्हल वाढते. सायक्लिक एएमपीची लेव्हल ही हार्ट मसलमध्ये वाढते आणि स्मूथ मसलमध्येही वाढते. हार्टमध्ये मी तुम्हाला सांगितले ज्यावेळेस सायक्लिक एएमपीची लेवल वाढते तेव्हा कार्डियाक मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि स्मूथ मसलमध्ये सायक्लिक एएमपीची लेवल वाढते, त्यामुळं स्मूथ मसल रिलॅक्स होतात. तर सायक्लिक एएमपीची ऍक्शन कार्डियाक मसलवर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द कार्डियाक मसल आहे आणि स्मूथ मसलवर रिलॅक्सेशन ऑफ द स्मूथ मसल आहे. त्यामुळं हे फॉस्फोडायस्टेरेस 3 इन्हिबिटर एम्ब्रिनॉन मिल्ड्रिनॉन दिल्याने कार्डियाक मसल कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे आयनोट्रॉपिक इफेक्ट येईल आणि स्मूथ मसल रिलॅक्स होईल म्हणजे व्हॅसोडायलेटरी इफेक्ट येईल. त्यामुळं ह्या ग्रुपला आयनो डायलेटर असंही म्हणतात, आयनो डायलेटर. चौथा ग्रुप आहे आयनोट्रॉपिक मध्ये कॅल्शियम सेन्सिटायझर लिव्होसिमेंडॉन. हा पण आता नवीन अप्रूव्ह झालेला ड्रग आहे. लिव्होसिमेंडॉन काय करतो की इट इन्क्रीजेस कॅल्शियम, इट इन्क्रीजेस सेन्सिटिव्हिटी ऑफ द हार्ट टू द कॅल्शियम. त्यामुळं हार्टचं कॉन्ट्रॅक्शन व्यवस्थित होतं. ओके, लिव्होसिमेंडॉन इन्क्रीजेस कार्डियाक मसल सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स कॅल्शियम. त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द कार्डियाक मसल होतं. प्लस लिव्होसिमेंडॉन ब्लड वेसलवर पोटॅशियम चॅनल ओपन करतो. पोटॅशियम चॅनल ओपन झाल्यामुळे ब्लड वेसलचं डायलिटेशन होतं. तर व्हॅसो डायलिटेशन ही इफेक्ट आहे. तर आयनोट्रॉपिक पण आहे आणि व्हॅसो डायलिटेशन, त्याला पण मग आयनो डायलेटर नाव दिलेलं आहे. तर आयनोट्रॉपिक ड्रग मध्ये फॉस्फोडायस्टरेज इन्हिबिटर, एम्ब्रिनॉन मिल्ड्रिनॉन, कॅल्शियम सेन्सिटायझर, लिव्होसिमेंडॉन हे आयनोट्रॉपिक ऍक्शन दाखवतात प्लस व्हॅसोडायलेटरी ऍक्शन दाखवतात. त्यामुळं फॉस्फोडायस्टेरेज इन्हिबिटर त्याला बायपायरिडिन्स असं म्हणतात, ज्यात एम्ब्रिनॉन मिल्ड्रिनॉन आहे, कॅल्शियम सेन्सिटायझर लिव्होसिमेंडॉन ह्या दोन ग्रुपला काही बुक्स मध्ये आयनो डायलेटर वर्ड यूज केलेला आहे. ह्या दोन ग्रुपसाठी आयनो डायलेटर म्हणजे आयनोट्रॉपिक ऍक्शन पण आहे प्लस व्हॅसोडायलेटरी ऍक्शन पण आहे, आयनो डायलेटर. ओके, तर जर तुम्हाला एमसीक्यू आला विच ऑफ द फॉलोइंग इज आयनो डायलेटर, मग त्यात एम्ब्रिनॉन मिल्ड्रिनॉन किंवा लिव्होसिमेंडॉन तुम्हाला शोधायचं आहे. ओके, तर आयनोट्रॉपिक मध्ये जे जुने आयनोट्रॉपिक आहे त्यात कार्डियाक ग्लायकोसाइड, डिगॉक्झिन, डिजिटॉक्झिन, ओयाबेन, बीटा एड्रेनर्जिक अगोनिस्ट, डोपामाइन, डिओबिटामाइन आणि न्यूअर ड्रग जे आहेत त्यात हे दोन फॉस्फोडायस्टेरेज इन्हिबिटर एम्ब्रिनॉन मिल्ड्रिनॉन आणि लिव्होसिमेंडॉन जो आहे तो कॅल्शियम सेन्सिटायझर, हे दोन ग्रुप आहेत. तर टोटल 4 आयनोट्रॉपिक ग्रुप आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर बाकीचे ड्रग डायुरेटिक्स, यस, फ्युरोसिमाइड, थायाझाइड वी यूज इन हार्ट फेल्युअर, ड्रग्स विच ऍक्ट्स ऑन रास सिस्टीम, ते पण आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. ते ड्रग प्रीलोड आणि आफ्टर लोड कमी करतात बाय प्रोड्युसिंग व्हेनोडायलेटेशन आणि आर्टेरिओ डायलेटेशन रिस्पेक्टिव्हली. म्हणजे रास सिस्टीमवर जे ड्रग ऍक्ट होत आहे ते आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. आर्टेरिओ डायलेटेशन मुळे आफ्टर लोड कमी होतो, व्हेनोडायलेटेशन मुळे प्रीलोड कमी होतो आणि ज्यावेळेस प्रीलोड आणि आफ्टर लोड कमी होतो त्यावेळेस वर्क ऑफ द हार्ट कमी होतो, वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. आणि रास सिस्टीमवर ड्रग जे ऍक्ट होतात ते सोडियम वॉटर रिटेन्शन ही करत नाही, त्याच्यामुळं ही जे फ्लुइड अक्युमुलेशन आहे ते कमी होऊन जातं. तर रास सिस्टीमवर जे ड्रग ऍक्ट होतात त्यामध्ये एसी इन्हिबिटर आहे, ERBच आहे आणि त्यानंतर अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट आहेत. हे ड्रग आपण हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. तुम्ही वेगवेगळे लिहिले तरी चालू शकतात, एसी इन्हिबिटर, ARB, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. ओके, एसी इन्हिबिटर मध्ये कॅप्टोप्रिल, रॅमिप्रिल, एनालाप्रिल, एआरबीस मध्ये लोसार्टान, तेलमिसार्टान, व्हॉल्सार्टान, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट, स्पायरोनोलॅक्टोन. तर काही काही ड्रगचे एक्झाम्पल निदान लिहिणं गरजेचं आहे, सगळेच एसी इन्हिबिटर लिहायची गरज नाही. तर हे रास सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आपण
हार्ट फेल्युअर मध्ये देतो. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं जे ड्रग आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे आपण ते यूज करू शकतो. मग व्हॅसोडायलेटर ग्रुप अजून मेन्शन केलेला आहे बुक्समध्ये. त्यामध्ये हायड्रोलाझाईन आहे, हा आर्टेरिओ डायलेटर आहे. नायट्रेट्स प्रिडॉमिनंट व्हेनोडायलेटर आहे. सोडियम नायट्रोक्लोसाइड हा आर्टेरिओ व्हेनोडायलेटर आहे. तर हार्ट फेल्युअर मध्ये आता आयनोट्रॉपिक ड्रग्स तुम्हाला लक्षात आले, लक्षात ठेवायला सोपे, लक्षात आहे आयनोट्रॉपिक हार्टचं कॉन्ट्रॅक्शन करणारे. दुसरं फ्लुइड लॉस करणारे ड्रग म्हणले तर डायुरेटिक्स तुम्हाला लक्षात राहतंय. आणि जे आर्टेरिओ व्हेनोडायलेटर्स आहेत ते पण आपण यूज करतो. मग त्यात एसी इनिबिटर, एआरबी, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट, त्यानंतर अदर व्हॅसोडायलेटर, हायड्रोलाझाईन, नायट्रेट, सोडियम नायट्रोक्लोसाइड हे आहे. एसी इनिबिटर, एआरबी, अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट हे इन ॲडिशन टू आर्टरी व्हेनोडायलेटेशन ते सोडियम वॉटर लॉसही करतात. तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा ग्रुप आहे बीटा ब्लॉकर. आपण बीटा ब्लॉकर जनरल एएनएस मध्ये डिस्कस केलेले आहे की बीटा ब्लॉकर कार्डियाक आउटपुट कमी करतात ऍक्च्युली बाय इनिबिटरी इफेक्ट ऑन द हार्ट. स्टील आपण बीटा ब्लॉकर हार्ट फेल्युअर मध्ये यूज करतो. तर कोणत्या हार्ट फेल्युअर मध्ये आपण बीटा ब्लॉकर यूज करतो, आपण पाहिलेलं आहे की कॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर मध्ये आपण बीटा ब्लॉकर यूज करतो. बीटा ब्लॉकर्स आर कॉन्ट्रा इंडिकेटेड इन डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बीटा ब्लॉकर काय यूज करतो हार्ट फेल्युअर मध्ये ते पण आपण पाहिले, टू अरेस्ट और टू प्रिव्हेंट पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग ऑफ द हार्ट. तो मेन पर्पज आहे बीटा ब्लॉकरचा. ओके. त्याचप्रमाणे जे रास सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग आहेत ते पण पॅथॉलॉजिकल रिमॉडेलिंग अरेस्ट किंवा रिव्हर्स करू शकतात. त्यामुळे डिसीज प्रोग्रेशन जी आहे ती स्लो होते. तर हे ड्रग पण आहे हार्ट फेल्युअर मध्ये. त्यानंतर न्यूअर ड्रग मध्ये आता हे फक्त क्लासिफिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे. नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स. नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स मध्ये नेसिरिटाईड, कार्पेरिटाईड, युलॅरिटाईड आहे. हे ड्रग मुख्यतः नायट्रोयुरेसिस करता व्हॅसोडायलेटेशन करतात. म्हणजे नायट्रोयुरेसिस झाल्यामुळे सोडियम लॉस होतो, त्याच्याबरोबर वॉटर लॉस होतो. मग त्यामुळं फ्लुइड जे अक्युमुलेट झालेलं आहे ते कमी होतं, प्लस व्हॅसोडायलेटरी इफेक्ट होतो, त्यामुळं वर्क ऑफ द हार्ट कमी होतं. तर नेसिरिटाईड, कार्पेरिटाईड, युलारिटाईड हे नायट्रोयुरेटिक पेप्टाइड अॅनालॉग्स, आपल्या शरीरामध्ये जे नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आहे त्यासारखे हे ड्रग आहे. ओके. आणि लास्ट ड्रग जो आहे तो न्यूट्रल एंडोपेप्टाइडेज इन्हिबिटर आहे, सॅक्युबिट्रिल. हा ड्रग आपल्या बॉडीमध्ये जे नायट्रोयुरेटिक पेप्टाइड आहे त्यांचं इनएक्टिव्हेशन होऊ देत नाही, त्यांचं मेटाबॉलिझम इनहिबिट करतो बाय इनहिबिटिंग दिस न्यूट्रल एंडोपेप्टाइडेज एन्झाईम. त्या ड्रगचं नाव आहे सॅक्युबिट्रिल. सॅक्युबिट्रिल. तर शेवटचे दोन जे ग्रुप आहेत ते क्लासिफिकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू जरी लक्षात राहिले तरी मोर दॅन इनफ आहे. यामध्ये लॉंग क्वेश्चन विचारला गेला तर ओव्हरऑल सगळ्या ड्रगच्या मेकॅनिझम तुम्हाला माहित पाहिजे, प्लस जास्त चान्सेस डिगॉक्झिनवर आहे. डिगॉक्झिनचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, डिगॉक्झिनचे ऍडव्हर्स इफेक्ट, डिगॉक्झिनचे युजेस. तर डिगॉक्झिनचं जो मेकॅनिझम आहे ती बुक्स मध्ये थोडी डिफिकल्ट दिली, डिटेलमध्ये आहे. तुम्हाला जर शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचे तर काय दोन पॉइंट लक्षात ठेवायचे ते मी सांगणार आहे. बाकीचं नाही लक्षात राहिलं तरी चालेल. इथून तर तुमच्या क्लिअर झालंय क्लासिफिकेशन वरून तो डिगॉक्झिन काय करतो. डिगॉक्झिन इज रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट, कारण तो आयनोट्रॉपिक ड्रग आहे. तो डिगॉक्झिन इज युजफुल इन हार्ट फेल्युअर ड्यू टू इट्स आयनोट्रॉपिक इफेक्ट. एवढं जरी वर्ड लिहिला तरी पण तुम्हाला डिगॉक्झिन बद्दल माहिती आहे हे क्लिअर होतं. त्यामुळे एक्झाम मध्ये ऍटलिस्ट मेन काय करतं ते जरी लक्षात आलं, कसं करतं नाही आठवते, पण डिगॉक्झिन क्लासिफिकेशन वरून तुम्हाला ड्रग कसं ऍक्ट होतं हे क्लिअर होतं. म्हणजे आता डिगॉक्झिनचा रोल जो आहे ऍज अ आयनोट्रॉपिक पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे तो इन्क्रीज करतो कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन, आयनोट्रॉपिक इफेक्ट, पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट. आणि कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन वाढलं तर कार्डियाक आउटपुट वाढवणार आहे, म्हणजे हार्ट फेल्युअर मध्ये तो कार्डियाक आउटपुट इन्क्रीज करून इफेक्टिव्ह आहे, हे तर क्लिअर झालं. पण ते कसं होतं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर डिगॉक्झिन आपण पहिले आज डिस्कस करूया. आता डिगॉक्झिन मध्ये ना मेकॅनिझम ऑफ ऍक्शन
तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. एक्झाम मध्ये क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट असं क्वेश्चन येणार लॉंग क्वेश्चन फार्मॅक मध्ये. फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट नाही लक्षात राहिले तरी चालतील, पण मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट. ओके. तर डिवोक्सिन असा ड्रग आहे की त्याची थेराप्युटिक इंडेक्स नॅरो आहे. त्याच्यामुळे खूप सारे ऍडव्हर्स इफेक्ट त्याचे होतात. काही ऍडव्हर्स इफेक्ट हे कार्डियाक सिस्टीमशी रिलेटेड आहे, काही कार्डियाक सिस्टीम सोडून आहे. त्यामुळे ऍडव्हर्स इफेक्ट, कार्डियाक ऍडव्हर्स इफेक्ट आणि नॉन कार्डियाक ऍडव्हर्स इफेक्ट असे दोन ऍडव्हर्स इफेक्ट ग्रुप हा तुम्हाला माहित पाहिजे. तर यामध्ये डिगोक्सिन सिंपल याच्यामध्ये किंवा आयनोट्रॉपिक ड्रग शॉर्ट नोट आली त्यात डिगोक्सिन पण लिहिणं आहे, डोपामाइन लिहिणं आहे, डोब्युटामाइन लिहिणं आहे, इनहॅम्ब्रिनॉन, मिल्ड्रिनॉन, लिव्हरसिमेंटॉन त्याच्यात थोडं थोडं लिहिणं गरजेचं आहे. तर आयनोट्रॉपिक ड्रग याचे शॉर्ट नोट पण येऊ शकते तुम्हाला. तर आयनोट्रॉपिक ड्रगचा रोलच आहे हार्ट फेल्युअर मध्ये आपण यूज करतो. ओके. तर यामध्ये डिगोक्सिन विषयी आपण पहिले जाणून घेऊया. पहिला जो पार्ट आहे तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाही, आता जी स्लाइड डिस्प्ले झाली आहे ती फक्त आपण नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करतोय. व्हॉट आर आयनोट्रॉपिक ड्रग्स? दीज आर द ड्रग्स विच ऍक्ट बाय इन्क्रीजिंग कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ द हार्ट रिझल्ट इन इन्क्रीज कार्डियाक आउटपुट. They are useful in acute treatment of decompensative heart failure. म्हणजे acute decompensative heart failure मध्ये आपल्याला आयनोट्रोपिक ड्रग देणं ही गरजेचं आहे. आणि यामध्ये आपण डोपामाइन, डिगोक्सिन, डोब्युटामाइन, इनॅम्ब्रिनॉन, मिल्ड्रिनॉन, लिव्हरसिमेंटॉन सगळे ड्रग आपण पॅरेंटल म्हणजे यूज करू शकतो इन अक्यूट डिकॉम्पेन्सेटरी हार्ट फेल्युअर. जे क्रोनिक हार्ट फेल्युअर आहे त्यामध्ये या आयनोट्रोपिक ड्रग पैकी फक्त डिगोक्सिन आपण मेंटेनन्स पर्पज साठी यूज करतो. डिगोक्सिन आपण मेंटेनन्स पॉइंट ऑफ व्ह्यू क्रोनिक हार्ट फेल्युअर मध्येही यूज करतो. ओके. कार्डियक ग्लायकोसाइड पैकी डिगोक्सिन इज द ओनली ड्रग यूज इन क्लिनिकल प्रॅक्टिस नाउअडेज. ओके. आणि डिगोक्सिन हा आपण ओरल रूटने यूज करतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डिगोक्सिन इज द कार्डियक ग्लायकोसाइड विच वी कॅन यूज बाय ओरल रूट, म्हणजे तो ओरल रूटनेही यूज केला जाऊ शकतो. डिगोक्सिन इज द कार्डियक ग्लायकोसाइड विच कॅन बी यूज बाय ओरल रूट. त्यामुळे क्रोनिक हार्ट फेल्युअर मध्ये ओरली 0.25 मिलीग्रॅम टॅबलेट आपण देऊ शकतो पेशंटला. ओके. आता केमिस्ट्री सोर्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाही, फक्त प्लॅन्ट सोर्स पासून कोणते ड्रग ऑप्टेन होतात ते 2 मार्कला आले तर एक कार्डियक ग्लायकोसाइड तुम्हाला लक्षात येईल, ऍट्रोपिन तुम्हाला लक्षात येईल. बरोबर आहे. तर त्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. 2-3 ड्रग प्लॅन्ट सोर्सचे, 2-3 ड्रग अॅनिमल सोर्स पासून ऑप्टेन होणारे तुम्हाला माहित पाहिजे. अॅनिमल सोर्स पासून कोणते ड्रग ऑप्टेन होतात तर इन्सुलिन आहे, हिपॅरिन आहे, ते अॅनिमल सोर्स पासून ऑप्टेन होतात. तर कार्डियक ग्लायकोसाइड काय आहेत? केमिस्ट्री पार्ट यामध्ये शुगर आणि नॉन शुगर असे दोन ग्रुप असतात. हे ग्रुप इथर लिंकेज ने एकमेकांना कनेक्ट असतात. जो शुगर पार्ट असतो तो फार्मॅकोकायनेटिक प्रॉपर्टी डिसाइड करतो आणि शुगर पार्ट हा डिजिटॉक्झोस आहे कार्डियक ग्लायकोसाइड मध्ये. नॉन शुगर पार्ट जो आहे, ओके, तो स्टिरॉइडल लॅक्टोन आहे आणि तो फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन डिसाइड करतो. सोर्सचा जर विचार केला तर हे प्लॅन्ट सोर्स पासून ऑप्टेन होणारे ड्रग आहे फॉक्स ग्लो फॅमिलीच्या प्लॅन्ट्स मधून. डिजिटॉक्सिन इज ऑप्टेन फ्रॉम लीव्ज ऑफ डिजिटेलिस पर्पुरा. फ्रॉम द लीव्ज ऑफ डिजिटेलिस लॅनाटा डिजिटॉक्सिन आणि डिओक्सिन आर ऑप्टेन. ओयाबेन इज ऑप्टेन फ्रॉम द सीड्स ऑफ स्ट्रॅफनथस ग्रॅटस. तर हे सोर्सेस आहे. ओके. ते ऍटलीस्ट काही नाही आठवलं तर इट इज ऑप्टेन फ्रॉम प्लॅन्ट सोर्स एवढं जरी लिहिलं तर मोर दॅन इनफ आहे. ओके. आता मेकॅनिझम ऑफ ऍक्शन डिगोक्सिनची आपण डिस्कस करणार आहोत. नोट्समध्ये स्लाइड पीपीटी मध्ये मी डिटेलमध्ये मेकॅनिझम मेन्शन केलेली आहे. ही स्लाइड किंवा ही स्लाइड एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाची नाही, तुम्हाला फक्त ही स्लाइड लक्षात ठेवायची आहे. ओके. हे जे फ्लो चार्ट काढलेला आहे तेवढा जरी लक्षात ठेवला तरी मोर दॅन इनफ आहे. हा फ्लो चार्ट पण डिटेलमध्ये लक्षात नाही राहिला तरी पण चालू शकतं, फक्त काय लक्षात ठेवायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर मेकॅनिझम कशी आहे, आयनोट्रॉपिक इफेक्ट कसा होतो, बरोबर आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता काय आहे पहा,
कार्डियक, एक मिनिट हा. आता यामध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या ते मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट हा. ओके. आता आपण पहिले नॉर्मल फिजिओलॉजी डिस्कस करणार आहोत की ही कार्डियक मायोसाइटची डायग्रॅम आहे, जे मी हायलाइट केलेलं बॉर्डर आहे कार्डियक मायोसाइट किंवा कार्डियक मसल आहे. आणि डिपोलरायझेशन जेव्हा होतं त्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन होतं. ओके. आणि हायपरपोलरायझेशन जेव्हा होतं तेव्हा रिलॅक्सेशन होतं. तर ज्यावेळेस डिपोलरायझेशन होतं त्यावेळेस काय होतं, डिपोलरायझेशन झाल्यावर कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट कसं होतं मसल ते मी तुम्हाला सांगणार आहे. डिपोलरायझेशनच्या वेळेस काय होतं की कॅल्शियम चॅनल आणि कॅल्शियम आणि सोडियम कार्डियक मसल मध्ये एंटर होतो. तर एल टाईप कॅल्शियम चॅनल तुम्हाला माहिती आहे. ओके. त्यातून कॅल्शियम एंट्री होते. ओके. त्याचप्रमाणे कॅल्शियम एंट्री ही एल टाईप कॅल्शियम चॅनल मधून होते, सोडियम सोडियम चॅनल मधून एंटर होतात. ओके. ओके. ठीक आहे. ओके. तर हे कॅल्शियम जे आहे, ओके, त्याचप्रमाणे डिपोलरायझेशनच्या वेळेस एनसीएफ चॅनल काय करतात, कॅल्शियमला आत पाठवतात आणि सोडियमला बाहेर पाठवतात. आता डिपोलरायझेशनच्या वेळेस कॅल्शियमची लेव्हल ही कार्डियाक मायोसाइटचे सायटोप्लाझम आहे त्यात वाढते. आता हे कॅल्शियम एंटर झालेला कॅल्शियम काय करतो की ह्या कार्डियाक मायोसाइट मध्ये कॅल्शियम स्टोअर पण असतो सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये. तर हा कॅल्शियम काय करतो, ह्या सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधला कॅल्शियमचं रिलीज पण वाढवतो. त्यामुळे हे कॅल्शियम पण सायटोप्लाझम मध्ये येतो. आणि हा कॅल्शियम महत्वाचा आहे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट साठी. तर हा कॅल्शियम काय करतो, कॅल्शियम जो आहे हा ट्रोपोनिन सी बरोबर इंटरॅक्ट होतो. कॅल्शियम ट्रोपोनिन सी कॉम्प्लेक्स बनतं आणि कॅल्शियम ट्रोपोनिन सी कॉम्प्लेक्स ऍक्टिन मायोसिन फिलामेंटचं कपलिंग करतं. आणि ऍक्टिन मायोसिन फिलामेंटचं कपलिंग झालं की हार्ट मसल कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके. म्हणजे थोडक्यात काय, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट साठी महत्वाचा एलिमेंट कोणता आहे, सायटोप्लाझम मध्ये कॅल्शियमची लेवल महत्वाची आहे. द डिपोलरायझेशन कार्डियाक कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस सोडियम आणि कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये येतात बाहेरून. ओके. कॅल्शियम चॅनल थ्रू एल टाईप कॅल्शियम चॅनल थ्रू कॅल्शियम एंटर होतो, सोडियम चॅनल थ्रू सोडियम एंटर होतो. आणि त्यानंतर हा डिपोलरायझेशनच्या वेळेस एनसीएक पंप काय करतो, कॅल्शियमला आत घेतो आणि सोडियमला बाहेर सोडतो. तर सगळ्या ह्या याच्यामुळं कॅल्शियमची लेवल सायटोप्लाझम मध्ये वाढते. आणि हा कॅल्शियम मग सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मधला कॅल्शियम पण रिलीज करण्यास स्टिम्युलेटरी फॅक्टर आहे. हा कॅल्शियम जसा आत आला, हा कॅल्शियम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलमला स्टिम्युलेट करतो आणि कॅल्शियमचं रिलीज सायटोप्लाझम मध्ये रॅनोडिन रिसेप्टर थ्रू वाढवतो. कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये वाढला की तो ट्रोपोनिन सी बरोबर कंबाईन होतो, कॅल्शियम ट्रोपोनिन सी कॉम्प्लेक्स बनतं, ते ऍक्टिन मायोसिन फिलामेंटचं कपलिंग करतं. ऍक्टिन मायोसिन फिलामेंट एकत्र आले की कॉन्ट्रॅक्शन होतं. ऍक्टिन फिलामेंट आणि ऍक्टिन मायोसिन फिलामेंटचं कपलिंग फार महत्वाचं आहे कॉन्ट्रॅक्शनसाठी. ते कपलिंग नाही झालं तर मग कॉन्ट्रॅक्शन नाही होणार. मग कॅल्शियम मेडिएटेड कॉन्ट्रॅक्शन ऑफ द कार्डियक मसल होतं. मग कॅल्शियम कसं करतो कॉन्ट्रॅक्शन, कॅल्शियम ट्रोपोनिन सी बरोबर कंबाईन होतो आणि कॅल्शियम ट्रोपोनिन कॉम्प्लेक्स ऍक्टिन मायोसिनचं कपलिंग करतं आणि मग कॉन्ट्रॅक्शन होतं. हे झालं डिपोलरायझेशनच्या वेळेस. हे झालं डिपोलरायझेशनच्या वेळेस. ओके. आता रिपोलरायझेशन बरोबर आहे, डिपोलरायझेशन. आता हायपरपोलरायझेशन किंवा रिपोलरायझेशनच्या वेळेस काय होतं, ह्यावेळेस काय होतं
की जो सायटोप्लाझम मधला कॅल्शियम आहे तो कमी झाला पाहिजे, तेव्हा मसल रिलॅक्स होतील ना. तर ते कसं होतं ते कॅल्शियम कमी कसं होतं सायटोप्लाझम मधलं. तर काही कॅल्शियम हे परत सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये जातं. म्हणजे सायटोप्लाझम मधून तो इंटरनल स्टोअर मध्ये कॅल्शियम जातो परत. ओके. 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 कॅल्शियम एंटर्स इंटू द सार्कोप्लाझमिक रेट. म्हणजे आता ही कॉन्ट्रॅक्शन नंतर रिलॅक्सेशन रिपोलरायझेशन फेज आपण डिस्कस करत आहोत. त्यासाठी कॅल्शियमची लेवल सायटोप्लाझम मधली कमी झाली पाहिजे. एक तर कॅल्शियम परत स्टोअर झाला पाहिजे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये, एक वे असा आहे. दुसरा, कॅल्शियम सायटोप्लाझम मधून मायोकार्डियम बाहेर पडला पाहिजे. ओके. अशा प्रकारे दोन मेकॅनिझमनी कॅल्शियमची लेवल सायटोप्लाझम मधली कमी झाली तर कार्डियक मसल रिलॅक्स होणार आहे. तर एक वे जो आहे तो मी तुम्हाला सांगितला, हा कॅल्शियम सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये येतो सरका टूर रिसेप्टर थ्रू आणि चॅनल थ्रू थोडक्यात. आणि सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये कॅल्शियम हा काही सायटोप्लाझम मधला येऊन स्टोअर होतो. आता काही कॅल्शियम हा सायटोप्लाझम मधून कार्डियक मसलच्या बाहेर पडतो. कसा पडतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथं दोन मेकॅनिझम मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. एक, Na+K+ एटीपेज पंप ऍक्टिव्हेट होतो. तो काय करतो, सोडियमला बाहेर टाकतो आणि पोटॅशियमला आत घेतो. Na+K+ एटीपेज पंप, Na+K+ एटीपेज पंप तो ऍक्टिव्हेट झाल्यामुळं सोडियम बाहेर जातो आणि पोटॅशियम आत येतो. सोडियम बाहेर गेल्यामुळं सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हे बाहेर वाढतं आणि त्यामुळं एनसीएक्स पंप रिव्हर्स डिरेक्शनने ऍक्टिव्हेट होतो. ड्युरिंग डिपोलरायझेशन एनसीएक्स पंप कॅल्शियमला आत घेत होता आणि सोडियमला बाहेर सोडत होता. पण पोलरायझेशन रिपोलरायझेशनच्या वेळेस हा एनसीएक्स पंप उलटा कार्य करतो. काय करतो तो, की त्यासाठी ह्या Na+K+ एटीपेज पंप महत्वाचा आहे. हा Na+A+ एटीपेज पंप काय करतो, सुरुवातीला रिपोलरायझेशनच्या वेळेस सोडियमला बाहेर टाकतो, पोटॅशियमला आत घेतो. त्यामुळे सोडियमचं लेव्हल आउटसाइड द कार्डियक मसल वाढते. ओके. आणि सोडियमची लेव्हल वाढल्यामुळं सोडियम लेव्हल बाहेर जास्त झाल्यामुळं हा एनसीएक्स पंप रिपोलरायझेशनच्या वेळेस काय करतो, सोडियमला परत आत घेतो आणि त्या बदल्यात कॅल्शियम बाहेर टाकतो. म्हणजे ह्या इन्सेक्स पंपला कार्य करण्यासाठी रिपोलरायझेशनच्या वेळेस उलट्या दिशेने, डिपोलरायझेशनच्या वेळेस तो कॅल्शियमला आत घेत होता, रिपोलरायझेशनच्या वेळेस तो कॅल्शियमला बाहेर सोडतोय. तर हा उलटी ऍक्शन होण्यासाठी एनसेक्स पंपला उलटी डिरेक्शन मध्ये वर्क होण्यासाठी हा सोडियम कॉन्सन्ट्रेशन बाहेर जास्त पाहिजे. आणि ते सोडियम कॉन्सन्ट्रेशन बाहेर जास्त मेंटेन कोण करतं, हा Na+K+ एटीपेज पंप हा काय करतो, सोडियमला बाहेर सोडतो आणि पोटॅशियमला आत घेतो. म्हणजे सोडियमची लेवल बाहेर मेंटेन करण्यासाठी हा Na+K+ एटीपेज पंप महत्वाचा आहे. त्याने सोडियम बाहेर वाढेल. तो सोडियम बाहेर वाढल्यावर हा एनसीएक्स पंप रिव्हर्स डिरेक्शनने ऍक्टिव्हेट होईल. तो सोडियमला परत आत घेईल आणि त्या बदल्यात कॅल्शियमला बाहेर सोडेल. अशा प्रकारे कॅल्शियम सायटोप्लाझम मधून बाहेर जाईल. बरोबर आहे. आणि रिलॅक्सेशन होऊन जाईल. आणि नेक्स्ट रिलॅक्सेशन नंतर परत कॉन्ट्रॅक्शन होतो. कॉन्ट्रॅक्शनच्या वेळेस परत आधीची जी प्रोसिजर सांगितली ती रिपीट होते. तर अशा प्रकारे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कार्डियक मसलचं चालू राहतं. आता डिगॉक्झिन नावाचा ड्रग काय करतो, डिगॉक्झिन नावाचा ड्रग काय करतो ते मी तुम्हाला सांगतो. डिगॉक्झिन acts by inhibiting this Na+K+ ATPase pump during repolarization phase. आता तुम्ही मला सांगा, Na+K+ एटीपेज पंप इनहिबिट झाला तर सोडियम बाहेर येईल का, सोडियम बाहेर येईल का? नाही ना. सोडियम कुठं अॅक्युमुलेट होईल, इंटरनल. इंटरनल. आणि सोडियम बाहेर नाही आल्यामुळं
सोडियम बाहेर जास्त लागत होता ह्या पंपला ऍक्टिव्हेट करायला, एनसीएक्स पंपला. सोडियम जास्त आत राहिल्यामुळं डिगॉक्सिननी Na+K+ATPase पंप इनिबिट केल्या. हा एनसीएक्स पंप ऍक्टिव्हेशन साठी हा Na+K+ATPase पंप कार्य राहणं महत्वाचं होतं. आता हा Na+K+ATPase पंप डिगॉक्सिननी इनिबिट झालेला आहे, त्याच्यामुळे सोडियम अक्युमुलेट कुठं होतं, आतमध्ये. सोडियम बाहेर येत नाही. बाहेर न आल्यामुळं हा एनसीएक्स पंप ऍक्टिव्हेट होत नाही. कारण सोडियम जेव्हा बाहेर असेल तेव्हा तो सोडियमला आत घेईल आणि मग कॅल्शियमला बाहेर सोडेल ना. आता सोडियम आत जास्त आहे त्यामुळं त्याला तो पंप सोडियमला आत घेणार नाही. आणि एनसीएक्स पंप इनिबिट झाल्यामुळं काय होईल, एनसीएक्स पंप इनिबिट झाल्यामुळे काय बाहेर नाही जाणार, सोडियम आत नाही कॅल्शियम. येणार. आणि काय बाहेर नाही जाणार, कॅल्शियम. कॅल्शियम. मग हे सगळं हायपरपोलरायझेशनच्या स्टेजला घडत असतं. कॅल्शियम बाहेर नाही गेला म्हणजे कॅल्शियम कशात राहील, सायटोप्लाझम मध्ये ऍक्युमुलेट म्हणून. अक्युमुलेट. हा कॅल्शियम कुठं, आता कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये राहील, मग हा कॅल्शियम कुठं जातो, हा कॅल्शियम मग सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये सारकोप्लाझम. जाऊन स्टोअर होतो. म्हणजे इंट्रासेल्युलर कॅल्शियम अक्युमुलेशन डिगॉक्सिन वाढवतो. बरोबर आहे. बर, आता हे झालं रिपोलरायझेशन, म्हणजे डिगॉक्सिन हे रिपोलरायझेशन स्टेजला ऍक्ट होतो. पण त्याचा इफेक्ट ड्युरिंग डिपोलरायझेशन फेजला येतो. म्हणजे त्याची मेकॅनिझम जी घडून येते ती रिपोलरायझेशन स्टेजला आहे. आणि या डिगॉक्सिनमुळं Na+K+ATPase पंप इनिबिट झाला, सोडियम अक्युमुलेट झाला आतमध्ये, त्यामुळे एनसेक्स पंप ऍक्टिव्हेट इनिबिट झाला, त्यामुळे कॅल्शियम बाहेर नाही गेला. कॅल्शियम अक्युमुलेट झाला सायटोप्लाझम मधून, तो मग सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये जाऊन स्टोअर झाला. हे सगळं घडतं रिपोलरायझेशन फेजला. मग काय होतं, नेक्स्ट डिपोलरायझेशन फेज जेव्हा येते त्यावेळेस काय होतं, हा कॅल्शियम एल टाईप कॅल्शियम चॅनल मधून आत येईल. हा कॅल्शियम कशाला ऍक्टिव्हेट करतो, सार्कोप्लाझमिक रेटिक्युलमला. सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये डिपोलरायझेशनच्या वेळेस काय रिलीज होईल, कॅल्शियम. आणि ह्या वेळेस स्टोअर झालेला कॅल्शियम जास्त असणार आहे डिगॉक्सिनमुळे. हा कॅल्शियम जास्त रिलीज होईल मग, आणि जास्त कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये येईल आणि त्यामुळं कॉन्ट्रॅक्शन चांगलं होईल. म्हणजे डिगॉक्सिन हा रिपोलरायझेशन फेजला ऍक्ट होतो, पण त्याचा इफेक्ट डिपोलरायझेशनच्या वेळेस होतो, कॉन्ट्रॅक्शन वाढतं. तर ही झाली डिगॉक्सिनची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन. आता याच्यामध्ये तुम्हाला काही आठवलं नाही, तुमच्याकडून एक्सपेक्ट काय आहे, हे वर्ड डिगॉक्सिन इनहिबिट्स Na+K+ATPase पंप, एवढं जरी तुम्ही लिहिलं, अँड ड्यू टू दॅट कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट इज इन्क्रीज, एवढं जरी लिहिलं, ड्यू टू दॅट आयनोट्रॉपिक इफेक्ट ऑफर्स, एवढं जरी लिहिलं तरी तुम मोर दॅन इनफ आहे 7.5 मार्कचा जर क्वेश्चन असेल तर. एक लाईन मध्ये वी आर एक्सपेक्टिंग की डिगॉक्सिन इनहिबिट्स Na+K+ATPase पंप, Na+K+ATPase पंप इनहिबिट करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे इंट्रासेल्युलर कॅल्शियम अक्युमुलेट होतं, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन वाढतं. एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन इनफ आहे. तर तेच मी फ्लो चार्ट मध्ये दिलेलं आहे, पहा. आता याच्यामध्ये पहा, दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. Na+K+ATPase पंपला इनहिबिट करतो, हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. Na+K+ATPase पंपला हा ड्रग इनहिबिट करतो, हे तुमचं क्लिअर झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला आता अजून डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं आहे, डिगॉक्सिन इनहिबिट Na+K+ATPase पंप रिव्हर्सिबली, म्हणजे काही वेळाने तिथून तो रिलीज होणार आहे आणि तो पंप परत ऍक्टिव्हेट होणार आहे. म्हणजे डिगॉक्सिन इनहिबिट Na+K+ATPase पंप रिव्हर्सिबली. कसा पुढं बाइंड होतो ते तुम्हाला सांगणार आहे. डिगॉक्सिन बाइंड्स विथ द फॉस्फोरायलेटेड अल्फा सब युनिट ऑफ Na+K+ATPase पंप. म्हणजे Na+K+ATPase पंपवर जी बाइंडिंग साईट आहे डिगॉक्सिनची, ती कोणती आहे, अल्फा सब युनिट. आणि अल्फा सब युनिट कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे, फॉस्फोरायलेटेड फॉर्म. फॉस्फोरायलेटेड अल्फा सब युनिट असेल तर डिगॉक्सिन चांगला बाइंड होतो. डिगॉक्सिन बाइंड्स विथ phosphorylated alpha subunit of Na+K+ATPase and inhibit that pump reversibly.
त्याच्यामुळं काय होईल, देर इज नो एक्सट्रुजन ऑफ सोडियम रिझल्टिंग इन इंट्रासेल्युलर अक्युम्युलेशन ऑफ सोडियम. आणि हा सोडियम अक्युम्युलेट झाल्यावर तो कोणता पंप इनिबिट करेल, NCX सोडियम कॅल्शियम एक्सचेंज इनहिबिट करेल. आणि त्यामुळे काय होईल, कॅल्शियम विल नॉट गो आउटसाइड, कॅल्शियम अक्युमुलेट इंट्रासेल्युलरली. मग हा कॅल्शियम पुढे स्टोअर होतो इंट्रासेल्युलरली, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम पुढे स्टोअर होतो, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अँड धिस कॅल्शियम इज रिलीज फ्रॉम सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम ड्युरिंग डिपोलरायझेशन फेज इन रिस्पॉन्स टू इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम थ्रू एल टाईप कॅल्शियम चॅनल. ज्यावेळेस नेक्स्ट फेज येते डिपोलरायझेशनची, ती स्टेजला काय होतं, कॅल नेक्स्ट स्टेजला काय होतं की हा इंट्रासेल्युलर जो अक्युम्युलेट झालेला सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधला कॅल्शियम आहे, तर इतकं तर तुमच्या लक्षात आलं की डिओक्सिन इनहिबिट Na plus K plus ATPase pump by binding with phosphorylated alpha subunit, okay, and inhibit this pump reversibly. Due to that, sodium is accumulated, sodium will not go outside, sodium will accumulate in the cell, and accumulated sodium inhibit NCX pump, and due to that calcium will not go outside. त्याच्यामुळं there is accumulation of calcium intracellularly. This calcium is stored in the sarcoplasmic reticulum. मग काय होतं, डिपोलरायझेशनच्या वेळेस काय होतं, तुम्हाला मी सांगितलंय सुरुवातीला, डिपोलरायझेशनच्या वेळेस हा एल टाईप कॅल्शियम चॅनल ओपन होईल, इथून बाहेरचा कॅल्शियम आत येईल. हा कॅल्शियम काय म्हणेल सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलमला की रिलीज कॅल्शियम कर. मग हा कॅल्शियम आत आल्यानंतर दिस कॅल्शियम स्टिम्युलेट्स सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम टू रिलीज कॅल्शियम. आणि आता डिगॉक्सिन यूज केल्यामुळं सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये कॅल्शियमचं स्टोअर जास्त आहे, त्यामुळे जास्त कॅल्शियम रिलीज होईल आणि त्यामुळे जास्त चांगलं कॉन्ट्रॅक्शन होईल. तर तेच आहे की डिगॉक्सिनमुळं इंट्रासेल्युलर कॅल्शियमचं अक्युम्युलेशन होतं आणि त्याच्यामुळं कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढतं. ओके, तर हे फ्लो चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अक्युम्युलेटेड कॅल्शियम इज स्टोर्ड इन सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड इज रिलीज. ही स्टेप मी तुम्हाला परत सांगतोय, कॅल्शियम अक्युमुलेट झालं सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये, तर नेक्स्ट स्टेपला काय होईल, इट इज रिलीज फ्रॉम सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम ड्युरिंग डिपोलरायझेशन इन रिस्पॉन्स टू इन्फ्लक्स ऑफ कॅल्शियम थ्रू एल टाईप कॅल्शियम चॅनल. एक्सिस कॅल्शियम मग ट्रोपोनिन बरोबर कंबाईन होईल, ऍक्टिन मायोसिन कपलिंग होईल, कॉन्ट्रॅक्शन ऑफ द कार्डियक मसल होईल, कार्डियक आउटपुट इन्क्रीज होईल. थोडक्यात काय, डिगॉक्सिन इंट्रासेल्युलर कॅल्शियम अक्युम्युलेशन वाढवतं आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट वाढतं. ठीक आहे, तर ह्या सगळ्या 10 मिनिटाच्या डिस्कशनचा सारांश असा आहे की तुमच्या माइंडमध्ये डिगॉक्सिन इनहिबिट विच पंप तर क्लिक झालं पाहिजे. डिगॉक्सिन इनहिबिट Na plus K plus ATPase pump by binding with phosphorylated alpha subunit. It inhibits pump reversibly, and due to that, there is intracellular accumulation of calcium, which responsible for increased contraction of cardiac muscle. एवढं जरी लक्षात ठेवलं तर मोर दॅन इनफ आहे. लक्षात आलं? हो सर. तर थोडं डिफिकल्ट आहे. ही त्रिपाठीमध्ये ना डायरेक्ट हीच डायग्राम दाखवलेली आहे. समजा आता हे मेम्ब्रेन आहे, कार्डियक मसलचा आउटर जे आपण म्हणतो मायोसाइटचं मेम्ब्रेन, ठीक आहे, त्याच्यावर Na प्लस के प्लस एटीपेस पंप आहे. डिगॉक्सिन याला इनहिबिट करतो, त्यामुळे सोडियम बाहेर जाणार नाही. ओके, पोटॅशियम आत येणार नाही, त्यामुळे सोडियम इंट्रासेल्युलरली अक्युमुलेट होतो आणि तो सोडियम एनसीएक्स पंपला इनहिबिट करतो. आणि एनसीएक्स पंप इनहिबिट झाल्यामुळे कॅल्शियम विल नॉट गो आउटसाइड, कॅल्शियम इज अक्युमुलेटेड इन द सायटोप्लाझम. दिस कॅल्शियम देन एंटर्स इनटू द सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि तिथं स्टोर्ड होईल. ओके, हे झालं. हे सगळं घडतं रिपोलरायझेशन फेजला. त्यानंतर डिपोलरायझेशन फेजच्या वेळेस काय होतं, कॅल्शियम एंटर्स थ्रू एल टाईप कॅल्शियम चॅनल इंटू द सायटोप्लाझम. हा कॅल्शियम काय करतो,
स्टोअर्ड कॅल्शियमला रिलीज करतो थ्रू रॅनोडिन रिसेप्टर. मग कॅल्शियमची लेवल इंट्रासेल्युलर सायटोप्लाझम मध्ये खूप वाढते. ते ट्रोपोनिन सी ला कंबाईन होतं, आणि ट्रोपोनिन सी ला कॅल्शियम ट्रोपोनिन सी कॉम्प्लेक्स झालं तर हे ऍक्टिन आणि हे मायोसिन फिलामेंटचं कपलिंग होतं. ऍक्टिन मायोसिन फिलचं कपलिंग झालं तर कॉन्ट्रॅक्शन होतं. तर ह्या सगळ्या स्टेप्स मी तुमच्याशी डिस्कस केलेल्या आहेत. तर थोडी डिफिकल्ट आहे ऍक्शन. फक्त काय लक्षात ठेवायचंय ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. Na+K+ एटीपेज फॉर्म, आणि तो इनहिबिट होऊन इंट्रासेल्युलर कॅल्शियम अक्युम्युलेशन होऊन कॉन्ट्रॅक्शन होतं. एवढ्या स्टेप्स तुम्हाला लक्षात ठेवायचंय. तर तुम्ही तुमच्या वर्ड मध्ये जरी मेकॅनिझम लिहिली आणि त्यात फक्त Na+K+ एटीपेज वर्ड आला तरी तुम्हाला मार्क्स भेटतील. ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला सांगितलं की Na+K+ एटीपेज पंप इनहिबिट होतो, त्यावेळेस डिगॉक्झिन कोणत्या सब युनिटला बाइंड होतो? ह्या अल्फा सब युनिट. आणि तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे? कोणत्या फॉर्म मध्ये असतो? फॉस्फोरायलेटेड अल्फा फॉर्म. फॉस्फोरायलेटेड अल्फा सब युनिट. लक्षात आलं? म्हणजे डिगॉक्झिन फॉस्फोरायलेटेड अल्फा सब युनिटला बाइंड होतो. हे तर क्लिअर झालं तुमच्या? म्हणजे अल्फा सब युनिट फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये असेल तर डिगॉक्झिन चांगल्या प्रकारे बाइंड होईल, डिगॉक्झिनची ऍक्शन चांगली होईल. हे तर लक्षात आलं तुमच्या? ओके. आता तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा हायपोकॅलेमिया होतं, हायपोकॅलेमिया म्हणजे काय? ब्लड मधलं काय कमी होतं? पोटॅशियमची लेवल. ओके, ब्लड मधली पोटॅशियमची लेवल होते, कमी होते. तर हायपोकॅलेमियामुळे काय होतं की हा अल्फा सब युनिट फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्येच राहतो. हा अल्फा सब युनिट कशात कन्वर्ट जास्त राहतो? फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये. म्हणजे हायपोकॅलेमिया रिस्पॉन्सिबल फॉर फॉस्फोरायलेशन ऑफ अल्फा सब युनिट. मग तुम्ही सांगा मला की हायपोकॅलेमिया मध्ये डिगोक्सिनची ऍक्शन वाढेल का कमी होईल? वाढेल. वाढेल. म्हणजे डिगोक्सिन विल बाइंड विथ अल्फा सब युनिट मोर अग्रेसिव्हली अँड देर इज मोर ऍक्शन ऑफ डिगोक्सिन. त्यामुळे डिगोक्सिन तिथून हा डिगोक्सिन काही वेळाने तिथून रिलीज होतो Na+K+ एटीपेज पंप मधून. तो रिव्हर्सिबल इनहिबिटर आहे. पण कधी रिलीज होतो? जेव्हा अल्फा सब युनिट डिफॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये जातो तेव्हा तो रिलीज होतो. पण हायपोकॅलेमियामुळं अल्फा सब युनिट हा फॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्येच राहतो, आणि त्याच्यामुळे डिगॉक्सिन जास्त वेळ तिथं बाइंड होईल. म्हणजे हायपोकॅलेमिया इन्क्रीजेस बाइंडिंग ऑफ डिगॉक्सिन टू अल्फा सब युनिट. बरोबर आहे? मग तुम्हाला असं काही माहित आहे काय कोणते ड्रग हायपोकॅलेमिया करतात? डाययुरेटिक. कोणते? लूप करेक्ट. डायरेक्ट लूप डायरेक्ट व्हेरी गुड. थायाजाईड डायुरेटिक आणि लूप डाययुरेटिक. लूप डायुरेटिक हायपोकॅलेमिया करतात. बरोबर आहे? मग थायाजाईड किंवा लूप डायुरेटिक बरोबर जर डिगोक्सिन दिला तर डिगोक्सिनचे ऍडव्हर्स इफेक्ट वाढतील का कमी होतील? वाढतील. वाढतील. टॉक्झिसिटी येऊ शकते. म्हणजे लूप डायुरेटिक किंवा थायाजाईड डायुरेटिक डिगोक्सिन बरोबर दिलं तर थायाजाईड डायुरेटिक किंवा लूप डायुरेटिक Adverse effect होते. ऍडव्हर्स इफेक्ट डिगॉक्सिनचे जास्त येतील. कारण हे थायाजाईड लूप डायुरेटिक हायपोकॅलेमिया इंड्यूस करतात. लक्षात आलं? ठीक आहे. Yes. याच्या उलट असं आहे, जेव्हा हायपर कॅलेमिया होतं, हायपर कॅलेमिया, तेव्हा अल्फा सब युनिट डिफॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये जातो. कोणता? डिफॉस्फोरायलेशन ऑफ अल्फा सब युनिट होतं. आणि डिफॉस्फोरायलेशन ऑफ अल्फा सब युनिट झालं तर डिगॉक्सिन तिथून लगेच रिलीज होणार आहे. डिगॉक्सिनची ऍक्शन टर्मिनेट होऊ शकते. डिगॉक्सिनची ऍक्शन काय होते? टर्मिनेट होते. म्हणजे डिगॉक्सिनची ऍक्शन टर्मिनेट होण्यासाठी अल्फा सब युनिट कोणत्या फॉर्म मध्ये गेला पाहिजे? डिफॉस्फोरायलेटेड. आणि डिफॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये कधी जाईल तो? जेव्हा ब्लडची कोणती लेवल वाढेल? पोटॅशियम पोटॅशियम. हायपर कॅलेमिया झालं तर अल्फा सब युनिट डिफॉस्फोरायलेटेड फॉर्म मध्ये जातो आणि मग
तिथून तो डिगॉक्सिन लगेच रिलीज होतो. म्हणजे डिगॉक्सिनची ऍक्शन काय होते? टर्मिनेट होते. डिगॉक्सिनची ऍक्शन काय होते? कमी. कमी होईल. त्यामुळे डिगॉक्सिनचे ऍडव्हर्स इफेक्ट आले तर आपण केसीएल यूज करतो. काय यूज करतो? केसीएल. लक्षात आलं? हो. तर तेच दिलेलं आहे पहा. ओके, एक मिनिट. हाँ, elevated extracellular potassium level hyperkalemia cause dephosphorylation of alpha subunit, resulting in altering the site of action of most commonly used cardiac glycoside digoxin and thereby reducing the drug's binding and the effect. तर हायपरकॅलेमिया डिगॉक्सिनचा इफेक्ट कमी करतो, हायपोकॅलेमिया डिगॉक्सिनचा इफेक्ट वाढवतो. आणि तुम्हाला मग डायुरेटिक प्लस डिगॉक्सिन एकत्र दिलं तर काय इंटरॅक्शन होऊ शकते हे तुमच्याशी मी डिस्कस केलेलं आहे. दुसरं असं आहे की कार्डियक ग्लायकोसाइड जेव्हा बाइंड होता Na+K+ ATPase ला, तर ती ऍक्शन फार स्लो असते. म्हणजे जे कॅल्शियम इंट्रासेल्युलरली अक्युमुलेट होतं ते ग्रॅज्युअल होतं. इव्हन IV आपण डिगॉक्सिन जरी यूज केलं तरी पण त्याचा इफेक्ट येण्यासाठी काही तास लागतात. म्हणजे डिगॉक्सिनची ऍक्शन जी आहे ती स्लो होते. आयनोट्रॉपिक इफेक्ट ऑफ डिगॉक्सिन रिक्वायर्स हवर्स टू डेव्हलप इव्हन आफ्टर IV ऍडमिनिस्ट्रेशन. कारण अक्युमुलेशन जे होतं इंट्रासेल्युलर कॅल्शियम ते स्लो होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं काही पॉइंट. तर डिजिटल आपण डिगॉक्सिनचा म्हणजे जास्त डोसला केसीएल देऊन टर्मिनेट करू शकतो काही? हा, डिगॉक्सिनचा डोस जास्त म्हणजे डिगॉक्सिन टॉक्झिसिटी मध्ये क्रोनिक डिगॉक्सिन टॉक्झिसिटी असेल तर आपण केसीएल यूज करू शकतो. तर डिगॉक्सिनचे जे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत ते अरेथमिया, त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट आहेत ते जर आले तर आपण केसी आता त्या डिगॉक्सिन टॉक्झिसिटीची मॅनेजमेंट जी आहे ना त्यात तुम्हाला येईल ते केसीएल. फक्त ते अॅक्यूट आहे का क्रोनिक टॉक्झिसिटी ते पाहिजे. क्रोनिक डिगॉक्सिन टॉक्झिसिटी मध्ये आपण केसीएल यूज करू शकतो. तर त्या पुढे येणारच आहे. हे जस्ट इथं मेकॅनिझमच्या मध्ये म्हणजे मेकॅनिझम मध्ये मी काय डिस्कस केलं कारण तुम्हाला ते आता फॉस्फोरायलेटेड डिसफॉस्फोरायलेशन ह्या गोष्टी इथं क्लिअर झाल्या. अल्फा सब युनिट क्लिअर झालं. मग तुम्हाला दोन तर गोष्टी क्लिअर झाल्या. डिगॉक्सिनची टॉक्झिसिटी हायपोकॅलेमिया झालं तर वाढते आणि हायपर कॅलेमिया झालं तर कमी होते. मग टॉक्झिसिटी कोणते ड्रग वाढवू शकतात? लूप डायुरेटिक थायझाइड जर डिगॉक्सिन बरोबर यूज केले तर डिगॉक्सिनची टॉक्झिसिटी वाढवू शकते. आणि डिगॉक्सिनच्या टॉक्झिसिटीमध्ये आपण हायपर कॅलेमिया प्रोड्यूस करू शकतो बाय गिव्हिंग केसीएल. तर तेच आहे. पुढे आता टॉक्झिसिटीची मॅनेजमेंट आहे ना त्यात त्या क्लिअर होईल तुमच्या. ठीक आहे. आता फार्मॅकॉलॉजिकल इफेक्ट डिगॉक्सिनचे आपण पाहणार आहोत. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे फार्मॅकॉलॉजिकल इफेक्ट तुम्हाला लक्षात राहिले तर ठीक, नाही तर नाही. 7.5 मार्कच्या क्वेश्चनला क्लासिफिकेशन, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट विचारले जाते. आणि त्यात मेकॅनिझमच 3 मार्कला असतं. एखाद्या मार्कला मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, युजेस 1-2 मार्कला असतात. ऍडव्हर्स इफेक्ट 1-2 मार्कला. त्यामुळे फार्मॅकॉलॉजिकल ऍक्शन बुक्स मध्ये खूप डिटेल दिलेले आहे. ते आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही. फक्त काय दिलं ते लक्षात घ्या. डिगॉक्सिनचे इफेक्ट हार्टवर काय आहेत की डिगॉक्सिन रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. जे पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट आहे त्याच्यामुळं कार्डियक आउटपुट इन्क्रीज होतं. ही पहिली ऍक्शन. दुसरी ऍक्शन काय? सिस्टोल आणि डायस्टॉल या दोन प्रोसेस ज्या आहेत त्यामध्ये सिस्टोल शॉर्टन होतो, डायस्टॉल प्रोलॉंग होतो. आणि डायस्टोल प्रोलॉंग झाल्यामुळं हार्टला रेस्ट भेटते. आणि एक लक्षात घ्या की जो हार्टला रक्त पुरवठा होतो तो डायस्टोलच्या वेळेस होतो. पूर्ण बॉडीला जे रक्त पुरवठा होतो तो सिस्टोलच्या वेळेस होतो. जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा ब्लड ऍट्रियम मध्ये येतं, ऍट्रियम मधून पूर्ण बॉडीला जातं. म्हणजे ड्युरिंग सिस्टोल पूर्ण बॉडीला रक्त पुरवठा होतो. परंतु ज्यावेळेस डायस्टोल फेज येते तेव्हा कार्डियक मसल रिलॅक्स होता. कार्डियक मसल रिलॅक्स झाल्यानंतर जे ब्लड वेसल आहे त्याच्यामधून रक्त पुरवठा व्यवस्थित होतो करोनरी थ्रू. तर सिस्टोल शॉर्टन होतं, डायस्टोल प्रोलॉंग होतो. डायस्टोल प्रोलॉंग झाल्यामुळं
एक तर हार्टला रेस्ट भेटते, प्लस ब्लड फ्लो टू द हार्ट थ्रू करोनरी इन्क्रीज होतं. ह्या दोन गोष्टी घडतात. ही ऍडिशनल ऍक्शन आहे. ओके. तिसरं, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ डिगॉक्सिन ऑन हार्ट रेट? तर डिगॉक्सिन ब्रॅडीकार्डिया करतं. डिगॉक्सिन ब्रॅडीकार्डिया करतं. कसं करतं ते तुमच्याशी मी डिस्कस करतो. नाही लक्षात राहिलं तरी चालेल, पण डिगॉक्सिन रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीज हार्ट रेट. तर डिगॉक्सिन काय करतं? डिगॉक्सिन यूज केल्यामुळं कार्डियक आउटपुट रिस्टोर होत, कार्डियक आउटपुट वाढतं. त्यामुळे सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी कमी होते. वॅगोमायमेटिक ऍक्शन रिस्टोर्ड होते. वॅगोमायमेटिक म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक ऍक्शन रिस्टोर्ड होते. तर पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट वाढतो, सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी कमी होते, आणि प्लस डिगॉक्सिनचा डायरेक्ट एसे नोडवर पण इफेक्ट आहे. ह्या तिन्ही ऍक्शनमुळे ब्रॅडीकार्डिया होतो. पॅरासिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी वाढली, रिस्टोरिंग व्हॅगोमायमेटिक ऍक्शन. व्हॅगोमायमेटिक ऍक्शन म्हणजे काय? व्हॅगस ही पॅरासिम्पॅथेटिक नर्व आहे. पॅरासिम्पॅथेटिक नर्व जी आहे, व्हॅगोमायमेटिक ऍक्शन वाढली म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमची ऍक्शन वाढली, ऍसिटिल कोलिनची ऍक्शन वाढली. ऍसिटिल कोलिनची ऍक्शन हार्टवर इनहिबिटरी आहे. ॲबोलिशिंग सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी. सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी कमी झाली म्हणजे सिम्पॅथेटिकची स्टिम्युलेटरी ऍक्टिव्हिटी हार्टवरती कमी होते, आणि डायरेक्ट एसे नोडवर पण ऍक्शन आहे यांची डिगॉक्सिनची. ह्या सर्व तिघांचा इफेक्ट हार्ट रेट कमी होण्यास होतो, ब्रॅडीकार्डिया पेशंटमध्ये होतो. अदर आयनोट्रॉपिक ड्रग जे आहे, डोपामाइन, डोब्युटामाइन, ते हार्ट रेट वाढवतात, कॉन्ट्रॅक्टिलिटी ऑफ द हार्ट वाढवतात, कॉन्ट्रॅक्ट आउटपुट वाढवतात. पण डोपामाइन, डोब्युटामाइन हे हार्ट रेट पण वाढवतात. पण डिगॉक्सिन असा आहे की तो कार्डियक आउटपुट वाढवतो, पण ब्रॅडीकार्डिया करतो पेशंटला. ओके, पेशंटमध्ये ते एक आहे. त्यानंतर करोनरी ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करतो. त्यामुळं कार्डियक ग्लायकोसाइडचं काय ऍडव्हान्टेज आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर करोनरी सर्क्युलेशन इम्प्रूव्ह तर करतो. कार्डियक ग्लायकोसाइड अनलाईक अदर आयनोट्रॉपिक ड्रग इन्क्रीज कार्डियक आउटपुट विदाउट प्रोपोर्शनेट इन्क्रीज इन O2 कन्झम्पशन. म्हणजे कार्डियक आउटपुट वाढवतं, पण O2 रिक्वायरमेंट त्यांना तेवढी लागत नाही. ओके, O2 कारण वर्क ऑफ द हार्ट तो जास्त वाढवत नाही, हार्ट रेट तो कमी करतो. ओके, ठीक आहे. आता जो डिफिकल्ट पार्ट आहे, ईसीची चेंजेस काय होतात, काय नाही होत, ते तुम्हाला इलेक्ट्रोफिजियोलॉजिकल इफेक्टवर माहिती अवलंबून आहे. ते समजले तर ते समजणार आहे. तर काय इफेक्ट आहे इन ब्रीफ मी तुमच्याशी डिस्कस करतोय, ते पाहूया आणि मग आपण थांबूया. नाही लक्षात राहिले तरी पण त्यातले फक्त सारांश तुम्हाला घ्यायचा आहे. एक काय आहे की डिगॉक्सिनच्या ज्या ऍक्शन आहे इलेक्ट्रोफिजियोलॉजिकल इफेक्टवर, म्हणजे जे इम्पल्स ट्रान्समिशन असतं हार्टवरचं, एसए नोड मग इम्पल्स जनरेशन, एव्ही नोड थ्रू ट्रान्समिशन, किंवा ऍट्रियल फायबर मधून ट्रान्समिशन, व्हेंट्रिक्युलर फायबर मधून ट्रान्समिशन, त्याच्यावर काय इफेक्ट आहे हे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर हे डोस रिलेटेड आहे आणि हार्टच्या कोणत्या पार्टवर ते ऍक्ट होतं त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे यामध्ये डोस रिलेटेड ऍक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, किंवा वेगवेगळ्या हार्टच्या पार्टवर काय ऍक्शन आहे ते पाहिजे आहे. डायरेक्ट ऍक्शन आहे, प्लस ऑटोनॉमिक इफेक्ट्स आहे, म्हणजे व्हॅगोमायमेटिक इफेक्ट होतो आणि सिम्पॅथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी कमी होते. तर ओव्हरऑल काय होतं हे तुमच्याशी मी डिस्कस करत आहे. एसए नोड अँड एव्ही नोड ऑटोमॅसिटी इज रिड्यूस. एसए नोड आणि एव्ही नोड ऑटोमॅसिटी इज रिड्यूस, म्हणजे एसए नोड आणि एव्ही नोड मधून इम्पल्स जनरेशन हे रिड्यूस होतं, आणि त्याच्यामुळे हार्ट रेट कमी होतो. ब्रॅडीकार्डिया इज सीन विथ डिगॉक्सिन हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे डिगॉक्सिन ब्रॅडीकार्डिया करतो हे तुम्हाला आता लक्षात आलेलं आहे. बर, आता बघा नेक्स्ट झोन ज्या ऍक्शन आहे ह्या थोड्या विरुद्ध आहे, आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डिजिटॅलिस शॉर्टन्स इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टिव्ह पिरियड ऑफ
atria, ventricles and Purkinje's fibers. म्हणजे digitally shorter effective refractory period of atrial fibers, ventricular fibers, Purkinje's fibers. त्यामुळं काय होईल, जर इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी झाला तर इम्पल्स ट्रान्समिशन फास्ट होईल का स्लो होईल? म्हणजे एक ॲट्रियल फायबर पासून दुसऱ्या ॲट्रियल फायबरकडे जाण्यासाठी वेळ, जो इम्पल्स ट्रान्समिशनला जो वेळ लागतो त्याला इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ ॲट्रियल फायबर म्हणतात. कमी इफेक्टिव्ह होईल सर. नाही, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी झाला म्हणजे इम्पल्स ट्रान्समिशनसाठी कमी वेळ लागतोय, म्हणजे तर ते फास्ट होईल मग. फास्ट होईल, म्हणजे इम्पल्स जास्त फास्ट ट्रान्समिट होईल. एक ॲट्रियल फायबर पासून दुसऱ्या, दुसऱ्यापासून तिसऱ्या, तर ॲट्रियल फायबर्स मध्ये इम्पल्स जास्त फास्ट ट्रान्समिट होतील. तसंच पर्किंजेस फायबर मधून इम्पल्स जास्त फास्ट ट्रान्समिट होईल. वेंट्रिकल फायबर्स मध्ये इम्पल्स जास्त फास्ट ट्रान्समिट होईल आणि त्यांची ऑटोमेसिटी इंक्रीज होईल. ॲट्रियल फायबर, वेंट्रिकलर फायबर, पर्किंजेस फायबर यांची ऑटोमेसिटी इंक्रीज होईल आणि त्याच्यामुळं डिगॉक्सिन अरिथमिया प्रोड्यूस करतो. ऑलमोस्ट एव्हरी टाइप ऑफ अरिथमिया डिगॉक्सिन मुळे दिसून येऊ शकतो. म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ऍडव्हर्स इफेक्ट मध्ये येणार आहे. हे झालं ॲट्रियल फायबर्स, वेंट्रिकुलर फायबर्स, पर्किंजेस फायबर्स मध्ये इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी होतो आणि त्याच्यामुळं इम्पल्स ट्रान्समिशन वाढतं, ऑटोमॅसिटी वाढते. बरोबर आहे. परंतु इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ, हे फार महत्वाचं वाक्य मी सांगतोय, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ एव्ही नोड आणि बंडल ऑफ हीज इज इन्क्रीज. ॲट्रियल फायबर, वेंट्रिक्युलर फायबर, पर्किन्सन्स फायबरचा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड डिजिटॅलिस काय करत होतं? कमी करत होता. परंतु एव्ही नोड आणि बंडल ऑफ हीज याचा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड डिगॉक्सिन काय करतोय? वाढवतोय. कसं होतं त्याच्यात आपण डिटेल जाणार नाही. एवढा दोन ठिकाणचं फरक काय आहे, एका ठिकाणी इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी होतो, इकडं वाढतोय, त्याच्यात आपण डिटेल जाणार नाही. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ ॲट्रियल फायबर, वेंट्रिक्युलर फायबर, पर्किन्जेस फायबर डिक्रीज होतो. त्यामुळं इम्पल्स जास्त फास्ट ट्रान्समिट होता, ऑटोमॅसिटी इंड्यूस होऊ शकते, अरिथमिया येऊ शकतो. परंतु इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कुठला वाढतो? इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी कुठला वाढतो डिगॉक्सिन मुळे? इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड डिगॉक्सिन कशाचा वाढवतो? कशाचा वाढवतो इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड डिगॉक्सिन? हा, आपला एव्ही नोड ना. एव्ही सर नोड, बंडल हा, ऑफ एव्ही नोड आणि बंडल ऑफ हीज. बंडल ऑफ हीज. म्हणजे थोडक्यात काय की एव्ही नोड आणि बंडल ऑफ हीजचा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढला तर तिथून इम्पल्स ट्रान्समिशन काय होणार आहे? स्लो होतील का Slow फास्ट? होतील. स्लो होतील. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे इम्पल्स ट्रान्समिशनचं. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढला म्हणजे एक इम्पल्स जायला जास्त वेळ लागतोय. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी झाला तर इम्पल्स ट्रान्समिशन फास्ट होतं. लक्षात आलं? येस सर, इनव्हर्सली हा, प्रोपोर्शनल. तर इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ॲट्रिया, वेंट्रिकल आणि पर्किन्जेस फायबरचा शॉर्ट होतो आणि इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ एव्ही नोड आणि बंडल ऑफ हीजचा वाढतो. लक्षात आलं? Yes. ओके. मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय, इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा वाढला म्हणजे ॲट्रिया पासून वेंट्रिकल मध्ये इम्पल्स स्लो जातील का फास्ट जातील? ॲट्रियल फायबर पासून वेंट्रिकलर कडे जायला इम्पल्स स्लो जातील का फास्ट? इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टिव्ह, आता ॲट्रिया पासून वेंट्रिकलला सिग्नल कसे जातात, कोणत्या नोड थ्रू जातात? एव्ही नोड मध्ये. हा बरोबर आहे. ॲट्रिया पासून ॲट्रियो वेंट्रिकुलर नोड येतो, एव्ही नोड मधून इम्पल्स खाली जाणार वेंट्रिकल. मग
एव्ही नोडचा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढला म्हणजे इम्पल्स ऍट्रिया पासून व्हेंट्रिकलला स्लो जातील का फास्ट? स्लो जाते. स्लो जातील. म्हणजे ऍट्रिया जर 300 ने कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर सगळे इम्पल्स व्हेंट्रिकलला जाणार नाही. सगळे इम्पल्स व्हेंट्रिकलला जाणार नाही. म्हणजेच 300 मधले सपोज 70च इम्पल्स गेले तर मग व्हेंट्रिक्युलर कॉन्ट्रॅक्शन हे 70 वेळाच होणार आहे एका मिनिटात. ऍट्रिया जरी 300 ने कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एव्ही नोडचा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढवणारे ड्रग आपण दिले तर आपण ऍट्रिया पासून व्हेंट्रिकलला जाणारे इम्पल्स काय करतोय? कमी करतोय. कमी करतो. लक्षात आलं? तर हे दोन जे ऍक्शन्स आहेत ह्या दोन जे आहे ना ह्या कन्फ्युजिंग आहे. हे दोन जे आहे ना हे कन्फ्युजन आहे. कोणाचा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टिव्ह पिरियड डिगॉक्सिन कमी करतो ते तुम्हाला माहित पाहिजे. ऍट्रियल फायबर म्हणजे एका ऍट्रिया पासून दुसऱ्या ऍट्रियल फायबरला, दुसऱ्यापासून तिसऱ्या ऍट्रियल फायबरला इम्पल्स जाण्याचा जो टाइम आहे तो कमी होतो इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कमी झाल्यामुळं. एका व्हेंट्रिक्युलर फायबर पासून दुसऱ्या, दुसऱ्यापासून तिसऱ्या, तर ते व्हेंट्रिक्युलर फायबर त्यांच्यामध्ये जे इम्पल्स ट्रान्समिशन आहे ते इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड डिगॉक्सिन कमी करतो. त्यामुळे इम्पल्स ट्रान्समिशन फास्ट होईल. ऑटोमॅसिटी होते. ऑटोमॅसिटी वाढली का अरेथमियाचे चान्सेस आहे. बरोबर आहे? आणि इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड कशाचा वाढतो? एव्ही नोड आणि बंडल ऑफ हीज. बंडल ऑफ हीज. आणि त्यामुळे तिथं इम्पल्स ट्रान्समिशन स्लो होत. त्याचा काय रोल आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ही जी ऍक्शन्स आहे ना इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड ऑफ एव्ही नोड अँड बंडल ऑफ हीज इज इंक्रीज. ह्या ऍक्शन मुळे डिगॉक्सिन इज युजफुल इन ऍट्रियल फिब्रिलेशन अँड ऍट्रियल फ्लटर. कशात यूज होतो डिगॉक्सिन? ऍट्रियल फिब्रिलेशन, ऍट्रियल फ्लटर. तुम्हाला ऍट्रियल फिब्रिलेशन ऍट्रियल फ्लटर गोष्ट माहिती आहे. एक अरेथमियाचा प्रकार आहे. त्यात ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन खूप वाढलेलं असतं. ऍट्रियल फिब्रिलेशन मध्ये ऍट्रिया जवळजवळ 250 ते 300 ने कॉन्ट्रॅक्ट होतात. ओके, 300 पर्यंत जातं. ऍट्रियल फ्लटर मध्ये पण ऍट्रियाचं कॉन्ट्रॅक्शन खूप वाढलेलं असतं. बरोबर आहे? म्हणजे ईसीजी वर तुम्हाला कळून येतं की पेशंटला ऍट्रियल फिब्रिलेशन आहे आणि ऍट्रियल फ्लटर आहे. बरोबर आहे? तर ऍट्रियल फिब्रिलेशन आणि ऍट्रियल फ्लटरच्या ट्रीटमेंटमध्ये आपण असे ड्रग देतो की जे व्हेंट्रिक्युलरला प्रोटेक्ट करते. ऍट्रियल फिब्रिलेशन तसंच जरी राहिलं बॉडीमध्ये तरी पण पेशंट सर्व्हाइव्ह होऊ शकतो. ऍट्रियल फिब्रिलेशन आणि ऍट्रियल फ्लटर मध्ये एक ट्रीटमेंट ऑप्शन असा आहे की ऍट्रियल फिब्रिलेशन ऍट्रियल फ्लटरच्या पेशंट मध्ये आपण व्हेंट्रिक्युलर अरेथमिया होऊ द्यायचा नाही. म्हणजे व्हेंट्रिक्युलर जे कॉन्ट्रॅक्शन आहे एका मिनिटात ते वाढले नाही पाहिजे. व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन मध्ये पेशंट गेला नाही पाहिजे. मग हे कधी शक्य होऊ शकतं? ज्यावेळेस ऍट्रिया मधले इम्पल्स सगळे व्हेंट्रिकल पर्यंत आले नाहीत. मग आपल्याला ब्लॉक कुठं करावं लागेल? एव्ही नोडला. एव्ही नोड आपल्याला म्हणजे एव्ही नोडचं इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढवणारे ड्रग द्यावा लागेल. मग एव्ही नोडचे इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढवणारे ड्रग कोणते आहेत? डिगॉक्सिन. बीटा ब्लॉकर पण करू शकतो. कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, वरापामिल, डिल्टेझेम आपण यूज करतो. हे सगळे ड्रग ऍट्रियल फिब्रिलेशन फ्लटर मध्ये यूज करू शकता. आणि हे सगळे ड्रग काय करतायत? कशाचा इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढवतायत? एव्ही नोड आणि बंडल. हा, त्याच्यामुळे ऍट्रिया जरी 300 ने कॉन्ट्रॅक्ट होत असेल तर सगळे इम्पल्स व्हेंट्रिकलकडे जात नाही. आपण व्हेंट्रिकलला प्रोटेक्ट करतो. बरोबर आहे? तर अशा प्रकारे ऍट्रियल फिब्रिलेशन फ्लटर मध्ये आपण हे डिगॉक्सिन यूज करू शकतो. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, लास्ट आता एवढं बघू आणि थांबूया आपण. तर ईसीजी चेंजेस काय होता हे पण तुम्हाला एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड एव्ही नोडचा इन्क्रीज होतो. त्यामुळं ऍट्रिया मधून व्हेंट्रिकल मध्ये इम्पल्स स्लो जातात. त्यामुळं पीआर इंटरव्हल प्रोलॉंग होतो ईसीजी वरचा. पीआर इंटरव्हल हा एव्ही नोडचं ट्रान्समिशन एव्ही नोडला कसं आहे त्याच्यावर डिपेंड असतो. इफेक्टिव्ह रिफ्रॅक्टरी पिरियड वाढला म्हणजे इम्पल्स स्लो ट्रान्समिट होत आहे. त्यामुळे पीआर इंटरव्हल वाढतो. मी तुम्हाला सांगितलं की सिस्टोल शॉर्टन होतो, डायस्टोल प्रोलॉंग होतो. सिस्टोल शॉर्टन झाल्यामुळं क्यूटी शॉर्टनिंग होती ईसीजी वर.
म्हणजे पी आर इंटरवल वाढतो, क्यूटी शॉर्टनिंग होते. त्याचप्रमाणे हे ड्रग रिपोलरायझेशन फेजच्या वेळेस ऍक्ट होतात, त्यामुळं टी व्हेव इन्व्हर्जन आणि एस टी सेगमेंट डिप्रेशन हे ईसीजी चेंजेस डिगॉक्झिन मुळे दिसतात. ओके, पी आर प्रोलॉंगेशन, क्यूटी शॉर्टनिंग, टी व्हेव इन्व्हर्जन आणि एस टी सेगमेंट डिप्रेशन. ओके, आता हे जे आयसीयू मध्ये डिगॉक्झिन दिल्यानंतर डिगॉक्झिनचे ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे मॉनिटरिंग करण्यासाठी आपण ईसीजी रेग्युलर पाहतो, त्यात काय काय चेंजेस होतात ते पण आपण मॉनिटर करू शकतो. तर हे चेंजेस होतात हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, तर ठीक आहे, चालेल. बाकीचा जो हे आहे पार्ट आपण उद्या बघूया. डिगॉक्झिन थोडा डिफिकल्ट असल्यामुळे आपण थोडा स्लो घेतला. उद्या आपण हे संपवायचा विचार करूया. हार्ट फेल्युअर टॉपिक. ठीक आहे, तर उद्या 7:30 वाजता घेऊया. आणि उद्यापासून आपण मग सध्या माझ्या आता वॅकेशन स्टार्ट झालेले आहे, तर मी 27 ते 9 फ्री आहे. तर त्यावेळेस आपण सकाळी प्लस संध्याकाळी असे 2 वेळा घ्यायचा ट्राय करू. तसं मी तुम्हाला सांगेल टाइम शेड्यूल. पण उद्याचं तर आपलं 7:30 वाजता आहे, आज नाही आहे. उद्यापासून आपण ट्राय करूया. ठीक आहे. थँक्यू सर. तर तुम्ही पण वाचून घ्या डिगॉक्झिन. थोडा डिफिकल्ट आहे, एकदा वाचलं की तुम्हाला आता ओव्हरऑल बेसिक गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. ओके, ठीक आहे.